नमस्कार. आज मला नवरा आणि बायको या 2 शब्दांबद्दल बोलायचं आहे. अर्थात 2 शब्दांबद्दल बोलायचं आहे याचा अर्थ नात्यांबद्दलही बोलायचं आहे. त्या नात्यात काय-काय घडतं किंवा काय घडायला हवं, माझ्या काय कल्पना आहेत आणि त्या बऱ्याचशा माझ्या स्वतःच्या कल्पना या बऱ्यापैकी मागासलेल्या आहेत असं मला आजच्या एकूण बाजारू जगात जगताना वाटतं. किंवा काहीतरी विचित्रच आहेत आपल्या कल्पना असं काहीतरी वाटतं मला. नवरा आणि बायको हे शब्द मला फार मौलिक वाटतात. त्यातला बायको हा शब्दही खूप मौलिक वाटतो आणि नवरा हा शब्दही खूप मौलिक वाटतो. अर्थात मराठी माणसाची सगळ्यात मोठी गोष्ट आत्ताची अशी आहे की मराठी माणसाला मराठी शब्द उच्चारताना भयंकर लाज वाटते आणि आपण मराठीत बोललो किंवा मराठी शब्द उच्चारले तर आपण मागच ठरवू. म्हणून मग अर्धवट राव जे असतात मराठीच्या जगातले ते लोक काही विचित्र शब्द वापरतात नवरा आणि बायको या शब्दांसाठी. त्यातला एक आहे मिसेस आणि दुसरा आहे मिस्टर. खूप पुरुष मी पाहिलेत की ओळख करून देताना सांगतात की हे आमच्या मिसेस आहेत आणि बऱ्याच बायका सांगताना सांगतात की हे आमचे मिस्टर आहेत. तर त्यातला त्यांचा बिचाऱ्यांचा भावार्थ हा फार छान असतो. ते आदरार्थी उच्चारत असतात, पण नकळतपणे त्यांच्याकडनं बहुवचन पण जातं आणि मग प्रश्न पडतो की आमच्या मिसेस आहेत म्हणजे किती लोकांच्या मिसेस आहेत आणि आमचे मिस्टर आहेत म्हणजे किती लोकांचे मिस्टर आहेत. तर भाषेची गंमत आहे ही, मराठी भाषा आहे ही. तर ते मला कधी ते आमचे मिस्टर आणि आमचे मिसेस हे आवडलं नाही. अर्थात हे माझं मागासलेपण आहे, हे मी आधीच कबूल केलं. त्यामुळे तुम्ही मनाशी उगीच लावून घेऊ नका. मिसेसचा आणि मिस्टरचा मूळ अर्थ युरोपमध्ये वेगळा आहे, इंग्लंडमध्ये, आणि आपल्याकडं ते फार आदरपूर्वक वापरलं जातं. मिस्ट्रेस किंवा मिसेस हा शब्द तिथं कामाला ठेवलेली बाई किंवा ठेवलेली बाई, आणि मिस्टर म्हणजे कामाला ठेवलेला माणूस, मास्तर किंवा कामाला ठेवलेला माणूस, असंच ते आहे मिस्टर. आदरार्थी येते दुसऱ्याला बोलताना मिस्टर वगैरे म्हणायचं. तर श्रीयुत असं ते होतं, हे आमचे श्रीयुत आणि आमच्या या सौभाग्यवती वगैरे वगैरे. म्हणजे हे सौभाग्यवता का नसतात हा एक प्रश्न पडत आला आहे मला नेहमी. आणि ती बिचारी नेहमी सौभाग्यवती, म्हणजे हा नवरा आहे तर तिच्या आयुष्याचं ते सौभाग्य आहे आणि ही बायको आहे. तर आमच्या श्रीमती आहेत. अर्थात पुन्हा आणखी श्रीमती मराठीत गोंधळ आहे की श्रीमती ही विधवा बाईला म्हटलं जातं. अशा लयच गमती जमती आहेत. तर ते गमती जमतींकडून बाजूला येऊ जरा आणि नवरा बायको या नात्यांबद्दल बोलू. अर्थात एक आहे, एक आत्ताच्या माझ्या जगण्या वागण्याची किंवा बोलण्याची शैली सांगून ठेवतो, म्हणजे विचलित व्हायला नको तुम्ही लोक. ती अशी आहे की मी आता कुठलीही टिपणं बिपणं घेऊन बोलत नाही, कारण मला डोळ्यांनी दिसत नाही, फार जवळचंही दिसत नाही, आणि त्यामुळे टिपणं कुठे आहेत आणि आपण कुठे आहे वगैरे असं माझं होतं. त्यामुळे मी टिपणं वापरत नाही आणि मग अक्षरशः मेंदूच्या बळावर मी बोलत राहतो. मेंदूच जेवढं आहे ते मेंदूत आयुष्यभराचं आहे आणि गेली 30-40 लाख वर्षाचं आहे. म्हणजे मानवी समाज जितका झाला त्याचं जेवढं आपलं चिंतन मनन झालेलं आहे ते एकाच वेळेस सगळं आठवेल असं होत नाही. मी पूर्वीपासून लोकांना सांगत आलो की मी तसाही स्मृतिभ्रंश झालेला किंवा मंदबुद्धी माणूस आहे आणि ते उघडपणे कबूल करत आलो आहे. माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी राहत नाहीत, डोक्यात असंख्य गोष्टी आहेत. त्यामुळे नेमक्या वेळेस कुठल्या गोष्टी बाहेर निघाव्यात आणि कुठल्या गोष्टी बाहेर काढाव्यात हे मला स्वतःलाच कळत नाही. त्यामुळं विषय डोक्यात असतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोललं जायला पाहिजे असं वाटतं, आणि व्हिडिओ करण्याआधी मी थोडं हे करत राहतो, विचार करत राहतो, त्यात खूप सुचत राहतं. आणि गंमत अशी की प्रत्यक्ष व्हिडिओच्या वेळेला ते तसं सगळं आठवेल असं होत नाही. आपल्या मेंदूच्या मर्यादा असतात. माझ्या मेंदूला खूपच मर्यादा आहेत. मी फार विचक्षण असा बुद्धिमान माणूस नाही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चांगला वक्ता नाही आहे. वक्त्याची जी लक्षणं असतात की मेंदूत सगळं पाठ ठेवायचं आणि वेळ येईल तेव्हा मारत राहायचं किंवा ठोकत राहायचं किंवा बोलत राहायचं, तर तसं माझं होत नाही. बरेच मुद्दे
विसरायला होतात. तर मग आपला व्हिडिओ किंवा माझं जे चॅनल आहे हे संवादाचं चॅनल आहे. त्यामुळे एक विषय एकाच व्हिडिओत पूर्ण होईल याची शाश्वती मीच देत नाही. ते तुकडे तुकडे नेत राहणार आणि साधारणपणे जगण्याबद्दलच्या या विषयांवर मी आयुष्यभर बोलत राहणार. जोवर हे व्हिडिओ करणं जमतंय तोवर. आणि कदाचित ऑपरेशन झाल्यानंतर दिसायला लागलं तर मी टिपणं काढूनही बोलीन, पण पुन्हा टिपणं वेगळी असतात आणि आपण बोलतो वेगळंच, असंही होतं माझ्या बाबतीत. म्हणजे मी भाषणं करत हिंडलो टिपणं घेऊन, पण टिपणं तशीच राहतात आणि आपण सुटलो की सुटलो. तर ही माझ्या बोलण्याची शैली राहणार आहे. त्यामुळे एका व्हिडिओत सगळा विषय पूर्ण होईल याची मी हमी स्वतःच देत नाही. त्यामुळं ते वेगळ्या विषयांमध्ये, कुठल्या तरी वेगळ्या संदर्भांमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच विषयाचे काही संदर्भ येऊ शकतात किंवा पुढचं बोलणं येऊ शकतं. तर कुठल्याही विषयात काही बोलायचं असं होऊ शकतं कुठल्याही व्हिडिओ. त्यामुळं आज मी नवरा बायको या विषयावर बोलणार आहे. ते आत्ता जेवढं मला आठवतंय त्याच्यावर बोलणार आहे. उरलेलं पुढच्या व्हिडिओमध्ये बोलत राहू असं मी नेहमीच सांगत आलेलो आहे. आणि तुमचे काही प्रश्न आले तर त्याही अर्थानं कमेंट्स केल्या तुम्ही तर त्याही अर्थानं मी बोलत राहीन. तर मूळ पदावर यायचं तर नवरा आणि बायको हे आपल्याकडे आता सुस्कारा टाकून उच्चारण्याचे शब्द झालेले आहेत. कारण दिसतं असं की नवरा आणि बायको या शब्दाच्या प्रत्यक्ष व्याप्तीपर्यंत आपण आजच्या जगात जात नाही. आणि आजचं जग म्हणताना मला बाजारू जग असं म्हणायचं आहे. आपलं सगळं व्यापारीकरण झालं आहे आणि त्यातली भावनाशीलता किंवा त्यातल्या नातेसंबंधांची खोली किंवा उंची इथून आपण दुरावलेले लोक आहोत. त्यामुळं नवरा आणि बायको असणं ही सगळ्या जगाची गरज आहे. आणि आजही नवरा बायको म्हणूनच राहतात लोक. म्हणजे कितीही काळ आधुनिक आला तर नवरा बायको अजून संपलेलं नाही त्या पृथ्वीवरून. संपतील असं मला वाटत नाही, पण नवी पिढी मला सांगत राहते की आता त्या नात्यांना तसा काही अर्थ राहिलेला नाही आणि ते फार गंभीरपणे घेण्याचं नातं पण राहिलेलं नाही असं नव्या पिढ्या सांगतात. आणि अर्थात हे प्रत्येक काळात बोललं गेलेलं आहे. आणि लग्न करावे की नाही अशापासूनच सुरुवात असते. लग्नाच्या बाबतीतला आपला गोंधळच आहे खूप, की बऱ्याचदा सल्ले दिले जातात की लग्न करणं आवश्यक आहे आणि बऱ्याचदा लग्नात काय ठेवलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होते की लग्न करून पश्चाताप पावण्यापेक्षा आपले एकटे राहा असं काहीतरी बोललं जातं आणि घाणेरड्या म्हणी उच्चारले जातात लग्नाबद्दल किंवा नवरा बायकोच्या नात्याबद्दल किंवा एकमेकांशी संबंध येण्याबद्दल, की काहीतरी म्हण आहे की ज्यानं खाल्लं हे फळ लग्नाचं तोही पश्चाताप पावतो आणि ज्यानं नाही खाल्लं तोही पश्चाताप पावतो. पण ही म्हण थोडीशी खरी असावी, पण ती मला पानसट वाटते. पण एक आहे की मग ही म्हण करणाऱ्यांना किंवा हे सांगणाऱ्यांना नेमकं नवरा आणि बायको किंवा लग्न या गोष्टीचं महत्त्व नाही कळलं असं मला वाटत राहतं आणि नाहीच आहे. आणि नेहमी मला वाटत राहतं, अर्थात हे मी जे बोलतोय तो माझा पण अनुभव आहे. असं नाही की मी आभाळातनं उतरलोय किंवा यानातनं आत्ताच उतरलोय, आमच्या यानाचं बोल्ट हरवलं म्हणून पृथ्वीवर उतरलोय, असलं काही झालेलं नाही. मी तुमच्यातलाच आहे. माझे अनुभव तेच आहेत, पण माझी चिंतनं पण आहेत त्याच्यावर. ते बोलायचं आहे की मग नवरा असणं म्हणजे काय आणि बायको असणं म्हणजे काय हे बऱ्याचदा नाही कळलेलं आपल्याला. तो एक उपचार राहिलेला आहे आणि पारंपरिक उपचार झाला आहे तो, की लोक करतात म्हणून आपणही करायचं. आणि घरं परंपरांनी चालत आलेले असतात. मग आजी आजोबा असतात ते सांगतात नातवांचं लग्न झालं पाहिजे, आई वडील असतात ते म्हणतात मुलांची लग्न झाली पाहिजेत, कारण त्यांची झालेली असतात. आणि मध्ये एक व्हिडिओ केला होता मी, त्याच्यात मी बोललो होतो की नवी पिढी लग्नाला का तयार नाही, तर लग्नाचे जे संस्कार आहेत घरातले, आईबाप म्हणून जे काही लोक वागतात घरात, आजी आजोबा किंवा आईबाप किंवा इतर जी जोडपी त्या नव्या मुलांना दिसत राहतात, त्या जोडप्यांचे अनुभव पाहून पाहून नव्या मुलांना कंटाळा येतो की हे यांचं काय चाललंय, म्हणजे यांचं नातं आहे की नाही किंवा जे चालू आहे ते खरंच चांगलं आहे का. तर ते खूपच वाईट पद्धतीचं त्यांच्या डोळ्यांसमोर घडत असतं. त्यांच्यावर ते संस्कार होतात. त्यांच्या भोवती जेवढी जोडपी असतात ती इतकी वाईट वागत असतात एकमेकांशी आणि एवढं काहीतरी घाणेरडं चालू असतं, हेवेदाव्यांचं हिणकसपणाचं काहीतरी चालू असतं नवरा बायको या नात्यात. तर नवरा बायको या शब्दाची भीती वाटावी नव्या पिढीला असं वातावरण आहे भोवती. संस्कारांमध्येच त्यांच्या ते आहे की हे भीतीदायक आहे. नवरा जर असा बाळगला तर त्यात मग ते बरेच शब्द आहेत त्यात, गुलामी, स्वातंत्र्य हरवणं वगैरे वगैरे. तर ते मग मुलं नाही तयार होत आणि विशेषतः मुली नाही तयार होत, कारण मुली हा पुन्हा दुय्यम भाग आहे जगण्यातला. स्त्री अजूनही दुय्यमच आहे. किती काळ आधुनिक हो आणि किती प्रगत होऊन कुठलेही ग्रह शोधायला जाऊ माणसानं, पण बाहेरचे ग्रह शोधतो पण शेजारचं माणूस शोधत नाही, शेजारच्या माणसाची भावना शोधत नाही
असं झालं आहे माणसाचं. माणूस चालला 40 लाख वर्ग किलोमीटर प्रवास करून तो अमक्या अमक्या परग्रहावर गेला वगैरे आणि तिथं ही जीवसृष्टी आहे की नाही वगैरे शोधतोय आणि शेजारच्या जीवाची माहितीच नाही याला. असं काहीतरी झालेलं आहे माणसाचं. ते जगाची बरीच नाही माहिती माणसांकडे असते, पण शेजारच्या माणसाची नसते आणि शेजारच्या माणसाची माहिती करून घ्यावी एवढी तसदी घ्यायला लोक तयार नसतात. यातनं नवरा बायकोची नाती बी नसतात आणि यांचं नव्या पिढ्यांवर मग ते विपरीत परिणाम होतात आणि त्या माणसं ती लग्नाला तयार नसतात. पोरंही सांगतात नाही लग्न करायचं आणि पोरींचं प्रमाण प्रचंड वाढलंय. कारण पोरींना लक्षात आलंय की स्त्री ही गुलामच आहे आणि स्त्रीचं स्वातंत्र्य नावाची गोष्ट जाते. साध्या साध्या गोष्टी असतात. म्हणजे काल मी माझ्या बहिणीशी बोलत होतो आणि ती म्हणाली की साधी गोष्ट असते रे म्हणे, पहाटे 5 वाजता पुरुष सहजपणे जाऊन रस्त्यावरच्या टपरीवर घरातनं जाऊन चहा पिऊन येऊ शकतो. स्त्रीला नाही जात येत. हे खरंच आहे. म्हणजे मला ते इतकं जाणवलं, अरे बापरे, म्हटलं खरं आहे ते. आणि मी याच्यावर लिहिलंय पण पूर्वी की रात्री 1 वाजता एक बाई घराचं दार उघडून बाहेर पडते आणि फिरून येते जगभर. हे अजूनही आपल्याकडे मान्य नाही. कारण तिला विचारलं जाईल, चौकशी दायऱ्यात घेतलं जाईल, कुठे गेली होतीस, का गेली होतीस, बाहेर तुझ्यावर बलात्कार झाला का, कोणी लाईनी मारले का, तुझा विनयभंग कोणी केला का. तर स्त्री कायम या चौकशीच्या दायऱ्यात अडकू शकते. म्हणून ती रात्रीची बाहेर नाही जाऊ शकत. पुरुष जाऊ शकतो एकटा, कारण त्याला बलात्काराची भीती नाही, विनयभंगाची भीती नाही. कारण विनयभंग करणारं पात्र हेच आहे. विनयभंगाचा ठेका पुरुषाकडे आहे ना. तर यातनं स्त्रीला नाही स्वातंत्र्य त्या अर्थानं. तर स्त्री लग्नाच्या बाजारातही दुय्यमच आहे, वापरायची वस्तू आहे, यंत्र आहे. आपल्या कुठल्या तरी गरजा भागवणं, त्या 2 गरजा आहेत, घरकामं करणारी बाई आणि लैंगिक कामं करणारी बाई. आपल्या लैंगिक गरजा भागवणारी आणि घरकामांच्या गरजा भागवणारी. आणि घरकामं म्हणताना त्या नोकऱ्या चाकऱ्या सगळं गृहीत धरलंय आम्ही. नोकरी करणारी बाई घरकामांच्या बाहेर असते असं अजिबातच नाही. पण नोकरी करणं हेच तिचं घरकाम आहे. तिनं पैसे कमवून आणायचे. तर ते आहे. पुन्हा पैसे कमवून आणण्याचं स्त्रियांना सांगण्यात आलेलं एक उद्योग म्हणजे तुम्ही वेश्या व्यवसाय करा. हे तर आणखीन हिणकस आहे स्त्रियांचा अपमान करणार. तर ते पैसे कमवून आणा, शरीर विकून पैसे कमवून आणा. शरीर विकून बाईचं शरीर विकून पैसे कमवून आणण्याचं आधुनिक जग हे किळसवाणं आणि थू वाटतं मला, घाण वाटतं. कुठल्या तरी बाईला जगण्यासाठी, आर्थिक उभारणी करण्यासाठी वेश्या व्यवसाय करायला लागतो. ही गरजेची गोष्ट वाटत नाही मला, पण ती करावी लागते या स्त्रियांना. तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे, त्यांच्या दृष्टीनं नव्हे, समाजाच्या दृष्टीनं. शरीर विक्री करून हे चालवायचं. दुसऱ्या बाजूला आपल्या बायकोचं शरीर दुसऱ्या कोणी वापरलं तर ते चालणार नाही, अशी मानसिकता आहे पुन्हा. आणि जगभर आहे, त्यात भारत आणि अमेरिका असला फरक नाही. जगभर आहे ते की आपल्या बायकोनं दुसऱ्याबरोबर शरीर संबंध करू नयेत, हे आहेच आहे. पण लोकांशी शरीर संबंध करून पैसे कमवून आणणारी संसार पण आहे त्या जगात. तर ही एवढं विचित्र आणि विपरीत जग आहे. आणि मग याच्यातली जी मूल्यव्यवस्था आहे, नवरा आणि बायको या शब्दातली जी मूल्यव्यवस्था आहे ती साहजिकच हरवलेली आहे. बायकांना तुम्ही दुय्यमच समजणार असेल तर बायको या शब्दाला अर्थ राहत नाही, आणि नवऱ्यालाही तुम्ही पुन्हा दुय्यमच समजणार असेल तर नवरा या शब्दाला किंमत राहत नाही. मूल्यव्यवस्था गायबच आहे या दोन्ही शब्दातली. म्हणजे मला जाणवतं असं की संसारांमध्ये नवरा आणि बायको हे स्त्री आणि पुरुष या भेदांच्या पल्याड जाऊन माणूस होण्याचं नातं आहे. एकमेकांचं कायमचं जोडीदार होण्याचं नातं आहे. आणि कायमचं जोडीदार होण्याचं म्हणताना 3 पातळ्यांवर, एक शरीर, दुसरं मन आणि तिसरा मेंदू. मेंदू हा विचारशीलतेचं प्रतीक मानू आपण, मन हे भावनाशीलतेचं प्रतीक मानू, आणि शरीर हे वास्तव आहे, प्रत्यक्षात आहेच आहे. शरीर मौलिक आहे. या 3 पातळ्यांवर कायमचं एकमेकांशी जुळणं, त्याला नवरा बायको म्हणता येईल. नवरा बायको हे शब्द त्यांनाच लागू पडतील. पण हे तसं होतं का? संसारांमधले संघर्ष किंवा संसारांमधली जी बिनसाबिनसी आहे किंवा संसारांमध्ये एकमेकांचं न जुळणं आहे, त्याच्यात या 3 गोष्टी जुळल्यात का एकमेकांशी असं पाहावं लागेल. तर होतं असं की नवरा बायको असतात, पण ते दोघंही तिन्ही गोष्टींनी जुळलेले नसतात. आणि त्यांच्या दृष्टीनं, नवऱ्याच्या दृष्टीनं बायको ही स्त्री असते आणि स्त्रीच्या दृष्टीनं, बायकोच्या दृष्टीनं नवरा हा पुरुष असतो. आणि मग पुरुषाला बाईबद्दल ज्या पद्धतीच्या हिणकस भावना असतात, त्या हिणकस भावना त्याच्या वर्तणुकीतनं व्यक्त होतात. आणि स्त्रीला पुरुषाबद्दलच्या ज्या हीन भावना असतात किंवा किळसवाण्या भावना असतात त्या तिच्या वर्तणुकीतनं व्यक्त होतात.
इथं ते माणूस म्हणून झालेलेच नसतात. या जगानं स्त्री असण्याचे आणि पुरुष असण्याचे आणखी अनेक हिणकस मुद्दे काढले. स्त्री असणं कसं अपमानास्पद आहे हे हा समाज शिकवतो स्त्रियांना आणि पुरुषांना पण. पुरुषांच्या डोक्यात संस्कार असतात स्त्री वापरायची वस्तू आहे, आणि स्त्रीच्याही डोक्यात असतं की ही वापरायची वस्तू आहे पुरुष. तर वापरायची वस्तू असणं याच्यात माणूस म्हणून किंमत संपतेच ना, ती निव्वळ नरमादीची किंमत राहते. स्त्री आणि पुरुष एवढीच किंमत राहते. मी काय बोलतोय हे लक्षात येत नसेल तर थोडं चिंतन करा, थोडा विचार करा, मेंदूला ताण द्या आणि याचा स्वतःला जमेल तेवढा मेंदूत विस्तार करून बघा. आपल्याला जे शिकवलं गेलंय स्त्रीबद्दल ते फार वाईट आहे, आणि जे पुरुषांना शिकवलं गेलंय तेही फार वाईट आहे. म्हणजे पुरुषांना जे स्त्रीबद्दल शिकवलं गेलंय ते वाईट आहे, स्त्रियांना जे पुरुषांबद्दल शिकवलं गेलंय ते फार वाईट आहे. पुरुष हा पुरुषच असतो असं स्त्रीला शिकवलं जातं, आणि स्त्री ही स्त्रीच असते, आणि मग तिचा अपमान केला जातो, त्याचाही अपमान केला जातो. स्त्री बावळटच असते, स्त्रीवर विनोद केले जातात, बायकोवर विनोद करणारे सगळं किळस म्हणायचं उभं केलं आपण. बायकांवर एवढे घाणेरडे विनोद येत राहतात, व्यंगचित्र येत राहतात, विनोद येत राहतात, गप्पांमध्ये बोललं जातं. अगदी एकमेकांना भेटल्यानंतरही मी जरा हिला घाबरतोच बुवा असल्या फालतू वाक्यांवर चर्चा चालू असतात. यात सन्मान नसतो. तिची खिल्ली उडवणं आहे, तिची चेष्टा करणं आहे, त्याची पण तेही आपापसात कुसबुसताना माझा नवरा ना असं ते कागाळ्या करत राहतात इथं. आणि हे परंपरेनं चालत आलंय, घरात आपण ते पाहत असतो. आपल्यावर ना स्त्री असण्याचं महत्त्व आणि पुरुष असण्याचं महत्त्व याचे संस्कारच झालेले नाहीत. स्त्री आणि पुरुष वेगळेच असणार, पण ते सन्माननीय माणूस आहेत आणि बरोबरीचे आहे ते आपल्यावर झालेलंच नाही. स्त्री कशी हिणकत जाते आणि पुरुष कसं हिणकत जाते हेच आपल्या संस्कारांमध्ये आहे. त्यामुळे मग नवरा बायको होताना ना त्या भावनांनीच एकमेकांना सामोरं झालं जातात दोन्ही जोडपी. आपल्यावर जे पुरुषत्वाचे संस्कार झालेत आणि आपल्यावर जे स्त्रीत्वाचे संस्कार झालेत ते दोन्ही हिणकस आहेत, आणि हे हिणकस संस्कार घेऊन आपण नवरा बायको म्हणून एकमेकांच्या सामोरे जातो. तेव्हा नवरा बायको म्हणून एकमेकांना माणूस म्हणून किंमतच देता येत नाही. मेंदूत असतंच ही स्त्री आहे आणि ही दुय्यम आहे, आणि हिच्याही डोक्यात असतं हा पुरुष आहे आणि प्रथम असला तरी बावळट आहे, किंवा याचे हेतूच वाईट आहेत. आपल्यावरचे संस्कार आठवून बघा, स्त्री आणि पुरुष म्हणून झालेले. मला काय म्हणायचं ते लक्षात येईल. त्यामुळे नवरा बायको म्हणून समोर येताना ते डोक्यातली सगळी घाण, स्त्री पुरुषांची जी घाण आहे ना, स्त्रीच्या डोक्यात पुरुषाची घाण आणि पुरुषाच्या डोक्यात स्त्रीची घाण, असंच एकमेकांच्या समोर येतात. आणि मग साहजिकच नातं कधीही सन्माननीय, समतोल, समांतर, समतल असं होत नाही, ते बिघडतंच. कारण तो हीणभाव जो आहे ना डोक्यातला, तो दोघांच्या डोक्यात आहे, आणि मग वर्तणूक तशीच, आणि गरजेची वस्तू आहे म्हणून मग एकमेकांना वापरणं. मग ती फक्त गरजेची वस्तू राहते, म्हणजे नरही गरजेची वस्तू होतो आणि मादीही गरजेची वस्तू होते. एवढंच गरजेची वस्तू होत, एवढंच मूल्य राहतं. त्यातलं जे मानवी मूल्य आहे, सन्माननीय मूल्य आहे, एकमेकांना आदर देण्याचं मूल्य आहे, एकमेकांबद्दल आस्था असण्याचं मूल्य आहे, ते गायब होतं. आणि साहजिकच नात्यांमध्ये तो हिणकस भाव कायम राहतो. म्हणजे लक्षात येत असेल की आपली पूर्वपरंपरा किंवा आपल्यावरचे संस्कार आणि ते हजारो वर्षांचे, आणि आपले प्रत्येक घरातले संस्कार आणि समाजातले संस्कार पण स्त्री पुरुष एकमेकांकडे फक्त स्त्री पुरुष म्हणूनच पाहणार असतील, आणि तेही वापरण्याची वस्तू किंवा हिणकस वस्तू म्हणूनच पाहणार असतील, तर साहजिकच नवरा बायको या नात्यावर त्याचे परिणाम होणारच, झालेलेच आहेत. दोघांमधल्या संघर्षाची मूळ बीज त्यांच्या झालेल्या स्त्री आणि पुरुष या पद्धतीच्या लैंगिक संस्कारांवरच आहेत. लैंगिक म्हणताना मला स्त्री असणं आणि पुरुष असणं एवढंच म्हणायचं आहे, लैंगिक संबंधांबद्दल नाही बोलायचं मला. पुरुषाची या समाजातली भूमिका काय आणि स्त्रीची या समाजातली भूमिका काय हे इतकं परंपरेनं ठरवून दिलंय, आणि हे जगभर ठरवून दिलंय. जग किती आधुनिक हो, तिला स्त्रीला तिथेही विनोदच होतात. म्हणजे आपल्या दृष्टीनं जे आधुनिक जग आहे आणि विकसित जग आहे ना, तिथं स्त्रियांवर विनोद केलेच जातात, पुरुषांवरही केले जातात. पुरुष असेच असतात, स्त्रिया अशाच असणार, ती स्त्री आहे ना, ती पुरुष आहे ना, म्हणजे असंच घडणार, अशा पद्धतीची विकृत संस्कार यंत्रणा आपल्याकडं सगळ्या देशांमध्ये, सगळ्या समाजांमध्ये आहे. आणि त्यामुळं मग नवरा बायको नावाचं जे उदात्त नातं आहे ना, तिथं आपण पोहोचतच आहे. ते नातं तसंच राहून जातं.
आणि ते केलं जातं, पण मग तो सतत हिणकच भाव जो आहे मेंदूतला, तो कायम राहतो मरेपर्यंत. आणि तशीच वर्तणूक असते. मग बायांचे नियम वेगळे, पुरुषांचे नियम वेगळे, असं घराघरात आहे. त्या दोघांचे नियम एकसारखे असं होत नाही. आणि त्यातनं मग स्त्रिया स्वातंत्र्याची गोष्ट करतात, आम्हाला स्वातंत्र्य हवंय म्हणून. तर त्यांना ते कळलेलंच नसतं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय. त्यांना हे कळालं पाहिजे की आपल्या स्त्रीत्वातनं बाहेर येऊन माणूस होणं म्हणजे स्वातंत्र्य, आणि यालाही टोणग्याला कळलं पाहिजे की आपल्या पुरुषत्वातनं बाहेर येऊन माणूस होणं म्हणजे स्वातंत्र्य. हे दोघांनाही कळत नाही आणि यातनं नाती बिनसतात. मग तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पना, आणि मग या स्वातंत्र्याच्या कल्पनेचा शेवट फक्त व्यभिचारावर होतो. पण तिला वाटतं आपण फार बंडखोर आहोत, आणि त्यालाही स्वातंत्र्य, लैंगिक स्वातंत्र्यच मान्य असतं की तो आपले काहीतरी चाळे करत फिरतो आणि ही चाळे करत फिरते. पण लक्षात घ्या, नवरा बायकोच्या नात्यात पुन्हा हे अमान्य आहे की एकदा नवरा बायको लग्न झालं असेल ना, तर त्यांनी दुसरीकडे वळायचं नाही. नातीचारा मी नातीचारा म्हणायचं, म्हणजे मी इथं जास्ती संधी मिळाली तर मी कुरण जरी सापडलं तरी चरणार नाही अशी शपथ घ्यावी लागते लग्नाच्या आधी. आणि ती घेऊनही माणसं चरायला जातातच, वांड जनावरासारखी, वांड गुरासारखी संधी शोधतच राहतात. आणि प्रत्यक्ष संधी नाही आली तर मनातल्या मनात व्यभिचार चालूच असतात. तर ती एक यंत्रणा फसलेली आहे नवरा बायकोच्या नात्यातली. आणि ही स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्याची कल्पना वगैरे आत्ताची नाही आहे, पुराण काळापासून आहे. मुळात नवरा बायकोचं नातं एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी आहे. तर बांधून ठेवणं म्हणजे काय, याचाच उलगडा नीट होत नाही. मी एक वाक्य नेहमी बोलतो, ज्यांना नात्यांच्या बंधनात अडकायचं नाही ना, त्यांनी लग्नाच्या फंदात पडू नये. नवरा बायको हे नातं बंधनच आहे, आणि तिन्ही प्रकारची बंधनं, तिन्ही प्रकारच्या सवयी. 3 बंधनं: शरीर, मेंदू आणि मन. वैचारिकता, भावनाशीलता आणि वास्तवता शारीरिक. या बाबतीत एकनिष्ठ राहणं, ठाम राहणं आणि एकाच देहाबरोबर आयुष्य काढणं म्हणजे लग्न, म्हणजे नवरा बायको. ही माझी मागास व्याख्या आहे, आणि ही समाजाची व्याख्या आहे, ही मी तयार केलेली नाही. पुन्हा ही समाजानंच तयार केलेली व्याख्या आहे. मुळात लग्न त्याच्यासाठीच तयार केलं, नवरा बायको हे शब्दही त्याच्यासाठी तयार केले, ते नातंच त्याच्यासाठी तयार केलं. स्वातंत्र्य या शब्दाचा गंभीर अर्थ कळालेले लोकच नाहीत आपल्याकडं. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अशा अर्थानंच जातात लोक. मग हे जे हिणकस ठरलंय, आपली बायको आपल्याला हिणकस वाटते कारण आपल्यावर बाईबद्दलचे संस्कारच वाईट झालेत, आणि आपला नवरा आपल्याला हिणकस वाटतो कारण आपल्यावर पुरुषाबद्दलचे संस्कारच हिणकस झालेत. तर मग या हिणकसपणाचं उत्तर काय शोधायचं, तर आपल्या नवऱ्याचा किंवा आपल्या बायकोचा एकमेकांचा कंटाळा येतो, कंटाळा करत राहायचा, तिची वैगुण्य शोधत राहायची किंवा त्याची वैगुण्य शोधत राहायची. आणि वैगुण्य शोधणं म्हणजे आजचे संसार झालेत. बरं, वैगुण्य असणारच, दोन्ही बाजूला असणार. तर मूळ वैगुण्य हेच आहे की तो तिला स्त्री समजतो आणि ती त्याला पुरुष समजते, हेच मूळ वैगुण्य आहे. ते स्त्री पुरुषच आहेत, पण सन्माननीय माणूस आहेत, या उंच दर्जाला जातच नाहीत हे लोक, उदात्त लेवलला. आणि फार तळाबुडी यांच्यात ते सगळी घाण साचलेली असते, आणि त्या घाणीसह जे जगत राहतात एकमेकांशी आणि निभावत राहतात नातं. तर निभावणं नातं, याला नातं नाही म्हणत. नातं निभवायची गोष्ट नाही. नातं कसं बसं निभावणं म्हणजे काय, तर पाठीवर एक ओझं घेतलंय नको असलेलं, आणि आता तो प्रवास करायचा आहे मरणापर्यंत किंवा घटस्फोटापर्यंत किंवा दोघांच्या पैकी कुणाच्या तरी मृत्यूपर्यंतचा तो प्रवास, म्हणजे ते नात्याचं ओझं असं काहीतरी होऊन बसलेलं आहे. पुन्हा लैंगिकतेच्या संस्काराबद्दल आपलीकडे सगळं आनंदी आनंदच आहे. ते एवढे हिणकस आहेत. लैंगिकता या मानवी जगातली फार दर्जेदार गोष्ट आहे, लैंगिक संबंध ही फार दर्जेदार गोष्ट आहे. ती हिच्याबद्दल एवढ्या वेगवेगळ्या विचित्र आणि घाणेरड्या मिती आहेत. आपल्यावरचे लैंगिक संस्कार आठवून बघा.
एक तर ते धड होत नाहीत आणि झाले तर ते विकृतच आहेत. स्त्री ही आकर्षणाची वस्तू आहे आणि पुरुष हा आकर्षणाची वस्तू आहे, एवढेच लैंगिक संस्कार आपल्यावर होतात. आणि शरीर संबंध हा त्याचा शेवटचा टप्पा आहे आणि शारीरिक भुका भागवणं एवढंच फक्त शरीर नातं आहे स्त्री आणि पुरुषांचं. असले लैंगिक संस्कार झालेत आपल्यावर. त्यातनं पुन्हा नवरा बायको म्हणून आपण जेव्हा एकत्र येतो ना, तेव्हा लैंगिक संबंधांचे गोंधळ आहेच आहेत, लैंगिक शरीर संबंधाचे. तेवढे विचित्र आणि विनोदी आहेत आणि एकमेकांबद्दलच्या त्या एवढ्या विचित्र कल्पना आहेत, तर त्या संस्कारांची पद्धतच नाही आपल्याकडं. कुणीही शिक्षण देत नाही आपल्याला लैंगिकता म्हणजे काय, नवरा बायकोच्या नात्यातली लैंगिकता म्हणजे काय. ते बोलायची सुद्धा बंदी आहे आपल्याकडं. लैंगिकतेच्या बाबतीत आपली सगळ्या घरांमधली मुलं आहे ना, ही अनाथच वाढतात आणि चित्रविचित्र कल्पना घेऊन बसतात. आणि मग लैंगिकता ही काय संयमाची गोष्ट आहे किंवा काय उन्मादाची गोष्ट आहे, त्यातला उन्माद कसा अनुभवायचा संयमानं, हे शिकवण्याची व्यवस्थाच नाही. लैंगिकता म्हणजे काहीतरी एक बेछूटपणा, लैंगिकता म्हणजे काहीतरी एक विकृती, अशा पद्धतीचं आहे काहीतरी आपल्या संस्कारांमध्ये. तपासून पहा एकदा काय शिकवलं गेलं आपल्याला. तर मुळात शिकवलंच गेलं नाही आणि जे शिक्षण मिळालं चुकून माकून गुपचूप ते सगळं वाईटच आहे. ही एक दर्जेदार, सुंदर आणि आनंददायी गोष्ट आहे आणि लैंगिकता असण्यासाठी प्रेम असलं पाहिजे, असलं काही शिकवलं जात नाही आपल्याकडं. लैंगिक अवयव आहेत तर ते वापरले पाहिजे, एवढंच आहे आपल्याकडं. समाधान झालं पाहिजे आणि काहीतरी रोमांचक अनुभवलं पाहिजे. तर रोमांचक आहेच आहे ते, पण रोमांचक असण्याबरोबर ते फार आनंददायी आहे आणि त्यात प्रेम असलं पाहिजे, असलं काही शिकवलं जात नाही आपल्याकडं. म्हणजे वेश्यांकडे जाऊन समागम करणारे लोक पाहिलेत मी, किंवा पुरुष वेश्यांकडं जाणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा पुरुषांच्या मागं लागणाऱ्या स्त्रिया आहेत. काय नेमकं आहे त्यांची भूमिका? ते काहीतरी काय मिळणार आहे शेवटी? काही मिळत नसतं. पण आपण काहीतरी गुपचूप रोमांचक कृत्य केलं, एवढंच एक समाधान. लैंगिक संबंध ही दोघांमध्येच घडणारी गोष्ट आहे. एवढेही संस्कार नाही आहेत आपल्यावर, नाही तर एवढा अनाचार आणि व्यभिचार आणि वेश्या व्यवसाय चाललाच नसता जगात. तर ही नवरा बायकोच्या नात्यात बिनसणारी एक महत्वाची गोष्ट आहे. आणि मग पुन्हा लैंगिकतेचं आणखी एक आहे की स्त्री आपल्या मालकीची असली पाहिजे, पुरुष आपल्या मालकीचा असलं पाहिजे. तर हे मला योग्यच वाटतं. जर तुम्ही नवरा बायको होणार असाल ना, तर एकमेकांच्या मालकीचंच राहिलं पाहिजे. अर्थात फक्त पुरुषाची मालकी नव्हे, स्त्रीची पण मालकी. आणि ती खूप खूप आनंदानं स्वीकारण्याची मालकी आहे. खूप आनंदानं स्वीकारण्याची मालकी आहे. तुझी मालकी माझ्यावर आणि माझी मालकी तुझ्यावर, असं ते गोड नातं आहे. आणि अक्षरशः उर्दू शायरीमध्ये जसं तुम्हाला गुलाम होके रहूंगा, तर गुलाम म्हणजे प्रत्यक्ष गुलाम नव्हे, पण ती जी उर्दू शायरीतली गुलामी आहे ना, ती पूर्णपणे स्वीकारणं, पूर्ण बहाल होणं त्या व्यक्तीला, पूर्ण बहाल होणं, मेंदूनं, शरीरानं आणि मनानं, या तिन्ही गोष्टींनी पूर्णपणे बहाल होणं एखाद्या व्यक्तीला म्हणजे नवरा बायको. मागास आहे ना हे. पण हे तर तुमचेच अर्थ आहेत, तुमच्या समाजाने शिकवलेले अर्थ आहेत मला. मी नाही शोधले, समाजाचे सांगत आला मला. मी या समाजातनं 40 लाख वर्षातलं जे काही शिकलो, त्यातलं हेच आहे मूल्य, की पूर्ण बहाल व्हा, दुसरीकडे कुठेही वळू नका. याला नवरा बायको म्हणायचं. तर मग तुम्ही शेजारी बघलेत एक बायको आहे किंवा शेजारी बघलेत एक नवरा आहे ना, एवढं दोघं जण असताना तिसरीकडे लक्ष का जातं तुमचं, किंवा दुसरीकडे लक्ष गेलं की याचा अर्थ तुमचे संस्कारच चुकीचे आहेत. तुम्हाला सेक्स डिसऑर्डर आहे, तुम्ही विकृत किंवा रोगी आहात लैंगिकतेचे. तुम्हाला आपला एक जोडीदार असताना दुसऱ्यावर लाईन मारावीशी वाटणं, आपल्याला दुसऱ्याच्या मोहात पडावंसं वाटणं ना, इथं सेक्स डिसऑर्डर आहे, तो रोग आहे आणि तो दोन्हींनाही असतो. आणि पुरुष उघडपणे काहीतरी करत फिरतात मास्तवालपणे. बरेच पुरुष पूर्वी तर रखेल्या बिखेल्या ठेवायचे आणि स्त्रिया गुपचूप. आता रखेल्या ठेवायचे म्हणजे पुन्हा स्त्री आलीच ना. लैंगिक व्यभिचार हा चालत आलेला आहे. जोवर लैंगिक व्यभिचार या दोन्हींमधला नात्यांमधला मिटत नाही ना, तोवर नवरा बायको हे नातं सुखी होणं नाही.
आणि मग लैंगिक व्यभिचारातनं किंवा लैंगिकतेतनं येणारे संशय, आपला नवरा कुठून कुणी पळवणार तर नाही ना, आणि आपली बायको कुणी पळवणार तर नाही ना, आणि आपली बायको कोणाच्या प्रेमात तर नाही पडणार ना, आणि आपला नवरा कोणाच्या प्रेमात तर नाही पडणार ना, या पद्धतीची दडपणं आयुष्यभर बाळगणं आणि मग त्यातनं संशय निर्माण होणं आणि संशयातनं मग कुरबुरी सुरू होणं, कुरबुरी भांडणांपर्यंत जाणं, भांडणं मारामाऱ्यांपर्यंत जाणं, मारामाऱ्या घटस्फोटापर्यंत जाणं, किंवा नाईलाजच असेल ते एकमेकांबरोबर राहत राहणं, याला संसार म्हणत नाहीत. या अर्थानं आपल्यातले अपवाद सोडले, काही असतील नसतील मला माहीत नाही, पण अपवाद सोडले तर बहुतेकांचे संसार हे सडलेले, नासलेले, कुजलेलेच आहेत. आपल्याकडची जोडपी नाईलाजानंच एकमेकांबरोबर राहतात, हे वास्तव आहे. त्याला लोकलाज म्हणा, दोन्ही घरचा प्रश्न म्हणा, किंवा आर्थिक गुंतागुंत म्हणा, आर्थिक समस्या म्हणा, झालेली मुलं म्हणा, नुसती मुलं ही समस्या राहत नाही, आर्थिक प्रश्नही उभे असतात. सामाजिक पण आहे, सामाजिक प्रतिष्ठा नावाची एक काल्पनिक कल्पना आहे आपल्याकडे. अंतर्गत सगळं पोखरलेलं आहे, आणि तरी उजळ माथ्यानं प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नांदायचं असेल तर आतलं जे कुजलेपण आहे ते बाहेर येऊ द्यायचं नाही. आज सगळं सडांध झालंय, आज सगळं कुजलेलं आहे, घाण झालंय, आणि तरी समाजासमोर जाताना चांगलं कुटुंब आहे, चांगला संसार चाललाय दोघांचा, अशा चेहऱ्यानं जाणारा ही तथाकथित परंपरा आहे. ही कालकथित केली पाहिजे, तथाकथित नव्हे, ही कालकथित करता आली पाहिजे. एक तर कुजलेलं आयुष्य जगू नये, आणि जगायचंच असेल तर उघडपणे मिरवता आलं पाहिजे. आणि जर उघडपणे प्रतिष्ठित मिरवायचं असेल तर कुजलेलं आयुष्य जगू नये ना. आज जी घाण आहे ना, ती मिटवण्याचा मार्ग शोधायला पाहिजे ना, तर नवरा बायकोचं नातं सार्थक होईल ना. तिथं कुठं जातोय आपण? त्या आतल्या कुजलेपणासह लोकलाजेसाठी आपल्याला जगावं लागतं. त्यापेक्षा मग ते घटस्फोट घेणारे निर्लज्ज बरे वाटतात मला. ते मोकळे तरी होतात. अर्थात ते घटस्फोट घेणारे लोक हे नवरा बायको असतात असं नव्हे. मुळात इथं नवरा बायको नावाचं जे काही मला म्हणायचं आहे ना, ते उदात्त आणि एकनिष्ठ असणं, एकमेकांमध्ये कायमचं गुंतून असणं, 3 पातळ्यावर, मेंदू, शरीर आणि मन. आणि तिन्ही गोष्टी माऊलिक आहेत, आणि त्यातलं शरीर माऊलिक आहे. याचं खरं कारण मन आणि मेंदूच्या अस्तित्वासाठी शरीर अस्तित्वात असणं गरजेचं आहे. शरीर हे इतकं प्रथम क्रमांकावर मौलिक आहे, आणि ते कुणीच कोणाला दुसऱ्याला बहाल करू नये असं मला वाटतं. गुंतून राहा. मला आयुष्यात स्त्रिया येत राहिल्या, मी बायको शोधत राहिलो. आणि बऱ्याचदा तुम्हाला सांगतो बरं का, संसारिकांना तुम्हालाही सांगतो, तुम्ही तुमच्याकडं बायकोकडं पहा आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याकडं पहा. तुमच्या लक्षात येईल आपली बायको नाही, आपली बायको नाहीये, आणि हा आपला नवरा नाहीये. कारण बायको ही व्याख्या माझ्या दृष्टीनं अशी आहे की, म्हणजे आता पुरुष म्हणून मी बोलतोय थोडं, माझ्या बाबतीत किंवा माझ्या बाजूनं बोलतोय थोडं, की मी असं समजतो की बायको हा शब्द भयंकर दर्जेदार आहे, फारच दर्जेदार आहे. मी त्याची काहीतरी चित्रविचित्र आणि विनोदी फोडही करतो. बाय म्हणजे शेजारी, आणि को म्हणजे कोऑपरेटिव्ह. नवऱ्याचं काय फोड करायचं तुमचं तुम्ही बघा. म्हणजे जो इकडं तिकडं वरावरा करणार नाही, तो नवरा, असं म्हणता येऊ शकेल. जो तुमच्याशीच ठाम राहील आणि न वरा, म्हणजे वरावरा हिंडणार नाही दुसरीकडं नातीच्या नामी, असंच वागेल, असा तो नवरा. आणि बायको म्हणजे आपल्या शेजारी राहून कोऑपरेशन करणारी ती व्यक्ती. असले हे विनोदी आहे, हे गंभीरपणे घेऊ नका, हे थोडं विनोदासाठी आहे. पण मला बायको हा शब्द मौलिक वाटतो, आणि नवरा हा शब्द पण खूपच मौलिक वाटतो. माझी स्वतःची नवरा बायको असण्याची जी व्याख्या आहे, नवरा बायको असण्याची, जिच्याशी आपला शरीर संबंध होतो, जिच्याशी आपला समागम होतो, शारीर समागम, ती आपली बायको असते असं मी मानत आलो. त्यामुळं, आणि बायको हे किंवा नवरा हे आयुष्यभर बाळगण्याचं गोड ओझं आहे असं मी मानत आलो. गोड गुलामी आहे असं मानत आलो, गोड मालकी असं मानत आलो. तिची आपल्यावर मालकी असली पाहिजे, आणि आपली तिच्यावर मालकी असली पाहिजे. मालक भावच आहे, गुलाम भावच आहे. मी पुन्हा सांगतो, गुलाम म्हणजे उर्दू, अरबी, फारसी शायरीतला गुलाम. तुम्हारे लिए मेरी जान भी हाजीर है, या पातळीचं जे आहे ना ते.
तिथं आपण प्रत्यक्षात शिरून बिरून देत नसतो, पण ते जे मनात बाळगलेलं असतं ना, की याच्यासाठी आपण काही पण करू, हा आपला जोडीदार, ही आपली जोडीदार, ही जी भक्कमपणाची गोष्ट आहे ना, त्याला नवरा बायको म्हणता येईल. आपण पोहोचलोय की नाही एवढं शोध घेऊया. तर नाही पोहोचलो असं लक्षात येतं. मला बायकोचा अर्थ असा वाटतो, की जिच्याशी आपलं समागम होईल ती आपली बायको. समागम ही महत्वाची गोष्ट वाटते. शरीर हे मौलिक आहे, मूल्यवान आहे आणि ते जिवंत असेपर्यंत फारच दर्जेदारपणे सांभाळलं पाहिजे, असं मला वाटत राहतं. आहे शरीर म्हणून सगळीकडे अक्षता उधळत फिरा, सगळीकडे वीर्य उधळत फिरा, असं मला नाही वाटत. जिथं आपलं वीर्यप्राशन होईल ती आपली बायको, आणि जी ती ती ताकद दाखवेल ती आपली बायको. आणि मग ते सगळीकडे उधळत फिरू नये, आणि तिथं तिनंही सगळं वीर्यदानी घेऊन हिंडू नये सगळीकडं. कुंड हे माझ्या मागच कल्पनेत, हे मी आधीच सांगितलंय. तुमच्यातले ते जे आधुनिक बिधुनिक आहेत ना, स्वतःला पुरोगामी म्हणवणारे, त्यांना हे पचनी न पडणार बरं का. ते व्यभिचार, स्त्री स्वातंत्र्य, पुरुष स्वातंत्र्य असलं काहीतरी बोलत राहणार. मी मागास हे आधीच कबूल केलंय. मी प्रतिगामी पण नाही आणि मी पुरोगामी पण नाही. आपण कोणीच नाही बुवा. आपण साधं माणूस आहोत आणि मानवी नैतिक मूल्य व्यवस्था पाळणारे माणूस आहोत. हे मानवी समाजानं तयार केलंय, आणि या बंधनासाठी नव्हे. या बंधनात जगण्याची सुख आहेत, दोन व्यक्तींची सुख आहेत, एकमेकांवर अवलंबून असलेली. त्या दोन व्यक्तींवर जो बाकीच्या व्यक्ती अवलंबून आहेत त्यांची सुख आहेत, त्या व्यक्तींवर जी बाकीची व्यक्ती अवलंबून आहेत त्यांची सुख आहेत. याचा अर्थ समाजच येतो यात सगळा, मानवी समूह येतो, जागतिक पातळीचा. सगळे एकमेकात गुंतलेले असतात, आणि मग एकमेकांना विचलित न करणं, एकमेकांना त्रास न होईल असं वागण्यासाठी ही जी बंधनं तयार करून दिलीत ना, फार बुद्धिमत्तेनं लक्षात तयार करून दिलीत. तेही बंधनं ही जाचक वाटणारे जे लोक आहेत ना, त्यांनी स्वतःचे संस्कार तपासून बघावेत. त्यात लैंगिक गडबडी आहेत, सामाजिक गडबडी आहेत, वैचारिक गडबडी आहेत, हे लक्षात येईल. ज्यांच्याकडे वैचारिक गडबड नाही, वैचारिक लैंगिक गडबड नाही, त्या लोकांना हे विचार पडतील की ही बंधनं महत्वाचीच आहेत. कारण ही नुसती शरीराची बंधनं नाहीत. समागम ज्या व्यक्तीशी होईल ना, त्या व्यक्तीत मन गुंतलेलं असलं पाहिजे, या मताचा माणूस मी आहे. उगी आहेत अवयव आणि वापरू, आणि आता तात्कालिक वापरासाठी. आणि मला ते आजकाल कळालं, नव्या पिढ्यांमध्ये असतो त्यांच्याकडनं कळालं की काही नाही, कुणी एकमेकांना ओळख सुद्धा दाखवत नाही. भेटी होतात आणि जेवायला जाऊ घ्या का एकत्र म्हणतात, किंवा खायचं का काहीतरी एकत्र म्हणतात हॉटेलमध्ये. मग हॉटेलचं बिल ते पुरुष देतो वगैरे, किंवा पोरगी देते, आणि दोघं झोपायला जातात आणि झालं. नंतर विसरून पण जातात एकमेकांना, काही वाटतच नाही. म्हणजे जनावरांसारखं झालंय. आणि असं जर झालं तर काय होणार जगाचं, अशी काळजी माझ्यासारख्या मागास माणसाला वाटत राहते. आणि उच्छृंखल जगणाऱ्यांना मी प्रत्येकाला विचारत राहतो की तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे, तर तुम्ही हे व्यक्ती स्वातंत्र्य किंवा लैंगिक स्वातंत्र्य तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही आईला द्यायला तयार आहात का, तुमच्या भावंडांना द्यायला तयार आहात का, तुमच्या घरातल्यांना द्यायला तयार आहात का, तुम्हाला एकट्याला ते हवं आहे. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यातही ते आहे की लैंगिक स्वातंत्र्य मला हवं आहे, पण तू नाही भोगायचं ते. व्यभिचार मी करीन, कारण ते वाईट असतं, तर वाईट जेवढं असतं तेवढं मी करीन, तू मात्र चांगलं राहा, किंवा तू मात्र चांगली राहा. मी चरत जाईन कुठेही, तू नको जाऊ, असं ते नातं होऊन बसलेलं आहे. आणि मग नव्या पिढ्यांमध्ये तो उच्छृंखलपणा आहेच आहे. लैंगिकता फार महत्वाची नसतात म्हणे, आणि म्हणून मग ते कुठेही झोपत राहतात, आणि मग शेवटी मनानं एकटे राहतात, मेंदूने एकटे राहतात. शरीर चालवणारी यंत्रणा म्हणजे मन आणि मेंदू. शरीर तुम्हाला, मेंदू आणि मन तुम्हाला सांगतं तुझी लैंगिक भूक भागवून घे. मन लैंगिक भूक भागवून झाल्यानंतर मन आणि मेंदू पुन्हा आपल्या बरोबरच राहतात, आणि ते एकटेच पडलेले असतात. सतत जोडीदार बदलत हिंडलो तर मनाला आणि मेंदूला जोडीदारच मिळत नाही. खूप स्त्री आणि पुरुष मी असे पाहिलेले आहेत की संसार एका बरोबर करतात आणि मेंदूनं दुसरीकडेच गुंतलेले असतात. ते यालाही संसार म्हणता येत नाही. म्हणजे आपल्या शरीराशी जुगणारी रोजची व्यक्ती ही वेगळी आहे, आणि मेंदूत मात्र वेगळीच व्यक्ती आहे.
याला बदफैली म्हणतात. आणि हे बदफैली पण तुम्हाला छळत राहतं, असमाधान देतं. कारण आपल्या शरीराशी जुगणारी व्यक्ती ही वेगळी आहे, ती आपल्याला नको असते, पण शरीराची गरज असते म्हणून जुगत राहतो, किंवा नात्याची गरज असते म्हणून नवरा बायको असतो म्हणून जुगत राहतो आपण एकमेकांशी. आणि मेंदूत मात्र तिसऱ्याच व्यक्तीचा, दुसऱ्याच व्यक्तीचा विचार चालू असतो. तिथं आपलं मन आणि मेंदू गुंतलेला असतो. तर इथेही समाधान नाही आणि तेही मिळत नाही. आणि ते मिळालं तर कायमचं मिळत नाही पुन्हा. ते आलंच चुकून माकून आयुष्यात. ती जी काही दुसरी व्यक्ती आहे मेंदूतली, ती चुकून माकून आयुष्यात आली तर ती 2-4 मिनिटासाठी येते आणि 2-4 मिनिटांनी आपला कार्यभाग करून निघून जाते. तर ती पुन्हा अखंड राहत नाही आयुष्यात. ही गोची आहे. ही जी अखंड व्यक्ती आहे ती आपल्याला नकोशी उठते, आणि जी दूर कुठल्या तरी खंडावर बसलेली व्यक्ती आहे ती आपल्याला हवीशी असते, ती आपली नसते. अशा द्विधेत सापडण्यापेक्षा ना, कुणा एकावर तरी आयुष्यभर प्रेम करणं, कुणा एकालाच शरीर बहाल करणं, कुणा एकालाच मेंदू बहाल करणं, आणि 2 जणांचे मेंदू एकत्र येऊन राहणं, 2 जणांची शरीरं एकत्र येऊन राहणं, 2 जणांची मनं एकत्र येऊन राहणं, याला नवरा बायको म्हणते. तर अशा नवरा बायको आहेत किती? म्हणजे हा बदफैली हा शब्द दर्जेदारपणे वापरला. ते वाईटच आहे, पण असं बदफैली जगणं तरी काय समाधान देणार? आणि मग व्यभिचाराची मालिकाच्या मालिका असलेले लोक काय समाधानी राहणार आहे? म्हणजे माझ्या आयुष्यात इतक्या स्त्रिया येऊन गेल्या याची आकडेवारी, आणि माझ्या आयुष्यात एवढे पुरुष येऊन गेले याची आकडेवारी, ही आकडेवारी काय उपयोगी पडणार? तुम्हाला एक व्यक्ती लागते 3 पातळ्यांवर एकाच वेळेस जुळणारी. ते दुर्मिळ असलं तर मग ते करता येऊ शकतं स्वतःचे संस्कार बदलून. स्वतःवर झालेले संस्कार झुगारून आपण एकाच व्यक्तीशी निष्ठावान राहू. आणि मुळात शब्द देतोच आपण एकमेकांना. प्रेमात किंवा लग्नात शब्द घेतलेच जातात एकमेकांना. तर शब्द पाळले पाहिजेत. आपण शब्द पाळणार नसून आता आपण कृतज्ञ आहोत स्वतःच्याच आयुष्याशी. कृतज्ञ इतरांशी तर आहोतच, पण आपण स्वतःलाच दिलेल्या स्वतःच्या शब्दाशी कृतज्ञ आहोत. मी आयुष्यभर तुझा जोडीदार किंवा तुझी जोडीदार म्हणून राहील. मन, मेंदू आणि शरीरानं एकत्र राहू आपण आयुष्यभर, असा शब्द आपण प्रेमात किंवा लग्न करताना देतो. आणि तेच जर पाळणार नसू, व्यभिचारच करणार असू, तर नवरा बायकोचं नातं पूर्णत्वाला गेलंच नाही असं म्हणते. नवरा बायकोचं नातं ज्या दिवशी जुळलंय त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, आणि त्या स्वतःच्या श्वासापर्यंत, तुमचा नवरा आधी मेला किंवा तुमची बायको आधी मेली ना, तर तुम्ही जिवंत असेपर्यंत तिथंच निष्ठेनं राहिलं पाहिजे त्या आठवणींशी. ही माझी नवरा बायकोची व्याख्या आहे. मागास आहे, मागासच आहे. आणि हे मागासले पण मी नाही तयार केलं, हे मागासले पण समाजानं सांगितलं. तुमच्या नीतिमूल्यात सांगण्यात आलं की निष्ठावान राहा. लैंगिक अवयव म्हणजे कायमचे प्रमुख नव्हेत. लैंगिक अवयव ही 3ऱ्या क्रमांकाची गोष्ट आहे. पहिल्या क्रमांकावर येतो मेंदू, दुसऱ्या क्रमांकावर येतं मन, आणि 3ऱ्या क्रमांकावर येतं लैंगिक अवयव. ती योनी असेल किंवा लिंग असेल. आणि ते तियमच असलं पाहिजे आयुष्यभर. त्याचा उपयोग गर्भधारणा, आणि झाली तर झाली, नाही झाली तर नाही झाली, पण समागमाचा आनंद घेणं हे मानवी जगणं आहे. तर समागमाचा आनंद म्हणजे, पुन्हा आणखी एक सांगतो, दीर्घ लैंगिक. आता त्याच्यावर थोडं बोललं पाहिजे. समागमाबद्दल आपल्या कल्पना पुन्हा पूर्वग्रह दूषित आहेत आणि चुकीच्या आहेत. या समाजानंच तयार केल्या जातात. जसे चांगले संस्कार तयार केलेत ना, तसे वाईट संस्कारही तयार केलेत. पण चांगले संस्कार हे उघडपणे बोलले जात नाहीत. लैंगिक संस्कार आपल्या घरांमध्ये हे आणखी घाणेरडं आहे, विकृत. त्या विकृतीमुळे मग माणसं विकृत होतात. तर खूप लोकांच्या लैंगिक समागमाच्या कल्पना आहेत ना, त्या फार विचित्र आहेत, फार विचित्र आहेत. तुम्ही थोडंसं डोकावून बघा, किंवा डोकावलेले असणारच, तुम्ही डोकावताच. मी पाहिलंय, किंवा मला माहिती आहे, किंवा मी खूप लोकांशी बोलतो आणि या विषयावर लिहिलंय आयुष्यभर, मी बोललोय या विषयावर. त्यात मला स्वतःला जाणवतं की लैंगिकता, चांगली लैंगिकता म्हणजे काय, याचा पत्ताच नाही आपल्या स्त्री पुरुषांना. मन, मेंदू आणि शरीराने जुळलेली लैंगिकता चांगली, पण प्रत्यक्ष लैंगिक कृती कशी करायची याच्याबद्दलचे संभ्रम असणं म्हणजे सगळा गोंधळ आहे. पुरुषाच्या मनात इतके न्यूनगंड किंवा अहंगंड असतात, आणि स्त्रीच्या मनात लैंगिकतेबद्दल इतके न्यूनगंड आणि अहंगंड असतात. एक तर स्त्रिया लैंगिक संबंधांना घाबरतातच सुरुवातीच्या आयुष्यात. भीतीदायक असतं म्हणतात काहीतरी, कारण त्यांना एकच शिकवलेलं असतं, यातनं गर्भधारणा होते म्हणून. गर्भधारणा टाळून लैंगिकता सांभाळता येते हे बऱ्याच स्त्रियांना माहीत नाही.
आणि पुरुषाच्या डोक्यात असतं आपल्याला जमतंय की नाही हे लैंगिक कृत्य, तो आयुष्यभर त्या खंतेत असतो. त्याला सांगितलेलंच नाही लैंगिक कृत्य म्हणजे नेमकं काय, आणि तिलाही सांगितलेलं नाही. आणि मग कुठले तरी आधुनिक बाजारातले काहीतरी शब्द आणायचे, जी स्पॉट, काय ऑर्गॅझम, ऑर्गॅझम ऑर्गॅझम, जे काय असेल ते लैंगिक समाधान. आणि मग लैंगिक समाधान कधीच होत नाही. लैंगिक समाधानाच्या मागं धावत राहिल्यावर लैंगिक समाधान होत नाही, हा मला स्वतःला माहिती असलेला प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसे, मग त्याची कृती सांगितली पाहिजे. आता एवढं बोललोय तर थोडी कृती सांगितली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे लैंगिक संबंध करायचे असतील ना सुंदर आणि समाधानकारक, तर तुमचं एकमेकांवर प्रेम असलं पाहिजे. त्यात मग लिंगाची मोजमापं वगैरे महत्वाची नसतात. मुळात दिसणं महत्वाचं नसतं. नवरा बायकोच्या नात्यात कुठं बी नसतं ना, तर मुख्य मुद्दा तोच राहून गेला की दिसण्यावर लग्न केली जातात. कोण कसं दिसतं याच्यावर लग्न केली जातात. तिथं मूळ फसगत तिथं आहे. त्याच्या सौंदर्याच्या व्याख्या, कर्तबगारीच्या व्याख्या, पैशाच्या व्याख्या केल्या जातात. चांगला माणूस आहे का हे शोधायचं राहून जातं. ती स्त्री चांगला माणूस आहे का आणि तो पुरुष चांगला माणूस आहे का हे शोधायचं राहून जातं. तो दिसतो कसा, त्याचा नाकनक्षा कसा, त्याचा रुबाब कसा, त्याची छाती कशी, त्याचे भाऊ कसे, असलं पानसट पानसट बाहेरचं पाहिलं जातं. माणसं सगळीच्या सगळी जगात तगडी असू शकत नाही. मी जे म्हणालो ना की जिच्याशी आपला लैंगिक संबंध होईल ती आपली बायको, या व्याख्येनं मी जगलो. यात आपण या जगाच्या बाजारात दिसायला चांगले नाही आहोत असं माझं मत आहे. ते तगडे बिगडे मी कायम काटकिळं राहिलो, आणि त्यामुळं तो न्यूनगंड माझ्यात राहिला. ते कबूल केलं पाहिजे की माझ्या भोवती जो बाजार भरलेला होता लैंगिकतेचा किंवा लग्न व्यवहाराचा किंवा प्रेम व्यवहाराचा, यात माझ्या लक्षात आलं की आपण लुकडे सुकडे आहोत. आपल्याला भावच नाही. इथं नेहमी तगडे लोक लागतात, बॉडी बिल्डर्स, धिप्पाड, म्हणजे मग त्याच्या छातीचा तकट कसं, त्याचे नितंब कसे, त्याचे पण पुरुषाचे पण, आणि मग त्याच्या लिंगाचं माप काय असेल, अशा पद्धतीचे निकष आहेत. त्यामुळं मी न्यूनगंडातच गेलो, आणि मग साहजिकच ते लाईनी बिनी मारायचं राहून गेलं माझ्याकडनं. माझ्या लक्षात आलं हा जो बाजारू खेळ आहे सगळा व्यावसायिक, यात आपल्याला जागा नाही. त्यामुळे मी अलिप्त राहतो. आणि मग हा निकष तयार झाला की जिच्याशी आपला लैंगिक संबंध होईल किंवा ज्याच्याशी आपला लैंगिक संबंध होईल तो आपला नवरा किंवा ती आपली बायको. हे एवढे मागास व्याख्या माझ्या डोक्यात आली. पण मग दिसणं महत्वाचं नाही राहिलं माझ्या दृष्टीनं. मुळात दिसणं ही बाजारू गोष्ट आहे. माणूस असणं, चांगलं माणूस असणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि ज्या ज्या नवरा बायकोचे संसार फसलेले आहेत ना, उघडपणे तुम्हाला मी सांगतो, आरोप करतो, ती चांगली माणसं नाही. ज्यांच्या संसारांमध्ये भांडणं होतात ना, ती माणसं चांगली नाहीत. माणूस म्हणून ती आदर्श चांगली नैतिक माणसं नाहीत. भांडणं अनैतिकतेनं होतात. दिसणं हा निकष लावून ज्यांची लग्न होतात ना, त्यांचे संसार टिकतच नाही. कारण दिसणं ही पुन्हा सलग अखंड राहणारी गोष्ट नाही. आज तुम्ही जे दिसता ना, तसेच तसे म्हातारपणे दिसत नाही. दिसणं दिवसागणिक बदलत जाणारी गोष्ट आहे. तर बदलत जाणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवणं एका दिवसापुरता आणि मग तिथं लग्न करणं, याच्यासारखा मूर्खपणा कुठलाच नाही. आणि हा मूर्खपणा करणारे लोक दुसऱ्या दिवशी आपल्या भोवतीच्या जोडीदाराचं व्यक्तिमत्व बदललंय किंवा दिसणं बदललंय याच्यावर चिडचिड करायला लागतात. तू 16व्या वर्षी छान दिसत होता, तू 16व्या वर्षी छान दिसत होती, असं 80व्या वर्षी म्हणताच येत नाही. किंवा म्हटलं तरी ते निरर्थकच असतं. तर 80व्या वर्षी पण सौंदर्य आहे तुझ्यात आणि माझ्यातही आहे. आपण माणूस असण्याचं सौंदर्य अनुभवणारे लोक आहोत. आपण माणूस म्हणून चांगले लोक आहोत, आणि सौंदर्याची माणूस असण्याचीच कल्पना आहे, असं मान्य करून मग किती वर्षाचा संसार दीर्घ सुखाचा होऊ शकतो. सुखाचा संसार होत नाही याचा अर्थ दिसणं, कर्तबगारी, पैसा, धिप्पाडपणा. आणि आणखी एक विनोद सांगायचा राहिला. मी ज्या वर्तुळांमध्ये फिरतो, जगाच्या माणसांच्या खूप फिरतो, जगभर फिरतो, यात खूप लोकांशी बोलतो, लैंगिकतेबद्दल बोलतो, उघडपणे लोक बोलतात माझ्याशी. त्यात लक्षात येतं की तगड्या पैलवानांच्या बायका पण व्यभिचार करायला जातात. तर मग आता माझ्या या वयात लक्षात येतं की लुकडेपण हा मुद्दा नव्हता,
तगडेपण हा सुद्धा मुद्दा होतो, की तगड्या नवऱ्यांच्या बायकांना सुद्धा व्यभिचार करायची इच्छा होते. तर व्यभिचार हे स्वतंत्रच मूल्य आहे. त्याला त्याला निकष वेगळेच आहेत काहीतरी. हा माणूस नकोसा होणं, तो कोणीही होऊ शकेल, लुकडा असेल किंवा तगडा असेल किंवा मध्यम असेल. कुणीही माणूस नकोसा होणं, हे जे आहे ना मेंदूत भिनवलेलं संस्कारांनी, ते मूळ कारण आहे. माणूस लुकडा असतो का, मध्यम असतो का, तगडा असतो का, हा निकषच नाही. किंवा ती कशी आहे, भरीव आहे, तिची मापं कशी वगैरे, हे मुद्देच नाही आहेत. कारण कुठल्याही प्रकारची माणसं व्यभिचाराकडे वळतात ना, इथं लक्षात येतं त्यांच्यावरचे संस्कारच गडबड आहे. ते लुकडं तगडं सौंदर्य असल्या गोष्टीच राहत नाहीत. मग व्यभिचार हेच मूल्य असतं फक्त. मग सतत बदलत राहायचं, जोडीदार सतत बदलत राहायचं. माणसातला जोडीदार बदलण्याचा खेळ जो आहे ना मेंदूतला, तो जोवर पूर्णपणे नष्ट होत नाही तोवर या जगात निष्ठावान नवरा बायको जन्माला येणं शक्य नाही. आणि मग निष्ठावान नवरा बायको असतील ना, तर लक्षात घ्या, ते लैंगिक गोष्टी ज्या चालू आहेत त्याला समाधान मानतील. ते मग बाकीचा अभ्यास आणि प्रयोग आणि अमुक आणि तमुक असलं काही अवांतर घेणार नाही. जे आहे ते आहे, जे आहे ते आहे. आपली बायको दिसते कशी हा निकष नाही, आपला नवरा दिसतो कसा आहे हा निकष नाही. आणि लैंगिक कृत्य म्हणजे काय, तर मुळात प्रेम आहे. एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांना स्पर्शात घेणं, एकमेकांशी गप्पा मारत राहणं, एकमेकांना आदर देणं, या 3 गोष्टी आहेत. एकमेकांचा स्पर्श, एकमेकांशी मनसोक्त गप्पा, सगळ्या विषयांवर जगातल्या माहिती असलेल्या, आणि एकमेकांचा अपमान न करता होणारे गप्पा, आणि एकमेकांबद्दलचं आस्था. स्पर्श, गप्पा आणि एकमेकांना जसं आहे तसं स्वीकारणं, त्याचे निकष न लावणं. निकषात एकदा ढाळायला गेलात ना, तो तुम्हाला प्रत्येक माणूस फालतूच वाटणार. तुमच्याकडे निकषांचे ढिगारे असतात. आणि मग तुम्ही काय करता, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला कुठल्या तरी निकषाच्या कप्प्यात कोंबून पाहता, तो बसत नाही म्हटल्यानंतर फेकून देता, की आपल्या निकषात बसत नाही. असे तुमच्याकडे हजारो निकष असतात पुढच्या येणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल. माणसं हजारो आयुष्यात येत राहतात आणि निकषही हजारो असतात. आणि कुठल्या तरी निकषावर त्यांचं नाक फार छान वाटतं म्हणून त्यांच्यावर प्रेम करावंसं वाटतं, त्यांचे डोळे फार छान असतात म्हणून त्यांच्यावर प्रेम करावंसं वाटतं, ते सदरा खूप चांगला घालतात म्हणून त्यांच्यावर प्रेम करावंसं वाटतं, तिचे डोळे फार छान आहेत म्हणून तिच्यावर प्रेम करावंसं वाटतं, तिची कंबर किती लयदार आहे म्हणून तिच्यावर प्रेम करावंसं वाटतं, तिच्या मांड्या किती भरीव आहेत म्हणून तिच्यावर प्रेम करावंसं वाटतं, ती हसते किती छान म्हणून तिच्यावर प्रेम करावंसं वाटतं. हे बोगस निकष आहेत. अर्थात हे मी पुन्हा सांगतो, हे मागासच विचार आहेत. तुमच्या आधुनिक विचारांशी हे जुळणं जरा शक्य नाही, आणि तुमच्याकडे आधुनिक विचार म्हणून काहीही तयार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जे बोलतात ना आधुनिक आधुनिक नावानं, ते भंपक, बोगस आणि स्वतःला फसवणार आहे. तुम्हाला प्रत्येकाला आपल्यावर प्रेम करणारा जोडीदार हवा असतो, आपल्यावरच निष्ठा ठेवणारा जोडीदार हवा असतो. मनाशी बघून विचार करून बघा. तुम्ही जर नवरा असाल ना, तर तुम्हाला वाटत राहतं आपल्या बायकोनं कुठंच जाऊ नये आपल्याशिवाय, आणि तुम्ही बायको असाल तर तुम्हाला वाटत राहतं आपल्या नवऱ्यानं कुठंच जाऊ नये आपल्याशिवाय. मराठी त्याला पझेसिव्ह असणं म्हणतात, आणि पझेसिव्ह नाही असा पृथ्वीवर माणूस नाही. मी नवरा म्हणून माझी बायको कुठेही हिंडून येतोय हे कबूल करणारातलं नाही, आणि मी बायको म्हणून माझा नवरा कुठे हिंडून येतो हे कबूल करणारातलं नाही. आपण पझेसिव्हच असतो सगळे, आणि मग स्वातंत्र्याची कल्पना यात राबवून पाहिली पाहिजे. स्वातंत्र्य इथून सुरू होतं ना, ते व्यभिचारच असतं. तुम्हाला स्वातंत्र्य नकोच असतं जेव्हा तुम्ही एका माणसात गुंगलेले असतात, रमलेले असतात. आणि ते जरा अवघड असतं सर. काय अवघड असतं? तुम्ही ठरवायचं असतं पाळायचं की नाही ते. तुमच्या मेंदूवर अवलंबून आहे, तुमच्या मेंदूवर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. तुम्ही मेंदूच्या मागं जाण्यापेक्षा तुमच्या मागं मेंदू आला पाहिजे तुमचा. तुम्ही मेंदूला वापरलं पाहिजे की हीच व्यक्ती पुरेशी आहे आपल्याला, आणि हिच्यावरच तुडुंब प्रेम करू. मग नवरा बायको म्हणून पक्क नातं होईल ना तयार. तुम्ही बायकोवर तुडुंब प्रेम करा, तिच्याशीच निष्ठावान राहा, आणि तिलाही अट घाला ना, अट घाला. तिला इथं स्वातंत्र्य नाही. तिला सांगायचं तू पण तुडुंब प्रेम कर माझ्यावर, आणि मेंदू वळव. मेंदूचाच खेळ आहे सगळा. मेंदूवर नियंत्रण मिळवणं, संयम ठेवणं, आणि एकाच ठिकाणी बांधून राहणं. व्यभिचाराचं करणार काय आहात? व्यभिचारी लोक शेवटी एकटे असतात मनाला, मेंदूनं.
त्यांना माहिती असतं आपण कोणाशी जुळलो नाही. मेंदूनं जुळून घ्यायचं असतं. ज्याच्याशी शरीर जुळलंय ना त्याच्याशी मेंदू जुळून घ्यायचा असतो. मेंदूची पूर्ण गुंतवणूक एका माणसातली. तुम्हाला पटो न पटोन कितीही मागास वाटो, एवढंच सत्य आहे. मेंदूची जुळवणूक, कायमची बांधिलकी मेंदूची एकाच व्यक्तीशी. आणि मग नाही व्यभिचार करणार. मेंदू सुद्धा व्यभिचार नाही आला पाहिजे, तर मेंदू ताब्यात ठेवता आला पाहिजे. आणि तिलाही आणि त्यालाही दोघांनी एकमेकांसाठीच पूर्ण मेंदू बहाल करणं, वाहून टाकणं, बळी देणं म्हणजे लग्न, म्हणजे नवरा बायको नातं. आणि हे तात्विक वाटत असलं तर तत्व ही पाळण्यासाठीच असतं, हेही पुन्हा सांगतो. आणि ती तुम्हीच तयार केली, तुमच्या समाजरचनेने तयार केली. मी फक्त मौखिक उच्चार करतोय त्यांचा. तुम्हाला सगळ्यांना ते हवं असतं. आपल्या मालकीची एक व्यक्ती असली पाहिजे, आपल्या गुलामीची एक व्यक्ती असली पाहिजे, आणि आपण एकाच व्यक्तीचं कुणाचं तरी गुलाम असलं पाहिजे, आणि एकाच व्यक्तीचा मालकीचं आपण असलं पाहिजे. हे तुमच्याही मेंदूत असतं आणि तुम्हाला मिळालेलं नसतं. म्हणून तुम्ही व्यभिचार करत हिंडता. मग तगडा लुकडा दिसणं, अमुक तमुक निष्कर्षच राहत नाही. आणि मग समागम आहे ना, जसा होतो तसाच. आणि त्यातनं बाळं झाली पाहिजे ते अपेक्षा गेली आता. पूर्वी होती, बावळटच लोक होते. जगातल्या ती 20% लोकांना एकेकाळी मुलंच होत नव्हती. आत्ता ते प्रमाण आरोग्याचे दुष्परिणाम झाल्यामुळं आणि औषधांचं अतिरिक्त सेवन केल्यामुळं जगभरची औषधं खात राहतो आपण. आत्ता मला निकष असं कळालं की 40% लोकांना मुलंच होत नाहीत. आणि बिल गेट्स सारखे नीच माणसं जगातल्या सगळ्या मुलींच्या गर्भधारणाच थांबल्या पाहिजेत म्हणून लशी घेऊन येतात, हेही कळतंच आहे. तर ती एक विकृती आहे. पण गर्भधारणा हे आता मानवी याचं हे राहिलेलं नाही. ज्यांचा गर्भ असेल त्यांचा तो आपला मानवी गर्भ आहे. माझी रस अनरस नावाची कादंबरी एकदा वाचून बघा सापडली तर, त्यात हे सगळं लिहिलंय. शुक्रजंतूंचं महत्त्व आणि शुक्रजंतू काय महत्त्वाचा आहे, आणि तो आपलाच हवा असतो का, असं नसतं. या जगातले सगळे शुक्रजंतू मानवीच असतात आणि ते आपल्याच मालकीचे असतात, आपलेच असतात. त्यामुळं मला मुलं झाली पाहिजेत असा आग्रह धरणं हा मूर्खपणा आहे. असं त्या कादंबरीच आहे, वाचून पहा. जगातले सगळे शुक्रजंतू आपणच आहोत, आपलेच आहेत. त्यामुळे गर्भधारणा एवढं समागमाचा उद्देश राहिलेला नाही. आता समागम आणि गर्भधारणा किती वेळा होणार हो? ती एकदाच होते वर्षातनं. पुन्हा वर्ष वाया जातं समागमाच्या दृष्टीनं. तर माणसं त्या दक्षता बिक्षता नाही घेता सुद्धा बिनगर्भधारण्याचे समागम करता येतात बरं का. त्याच्यावर बोलीन कधीतरी काय करावं ते. पण गर्भधारणा हा काही निकष नाही संसाराचा, नवरा बायकोचा. समागम हा निकष आहे. समागम कसे सुंदर व्हावे, तर जो जसा वागतोय तसा, आणि त्याचे समागम चांगला होण्यासाठी एकमेकांवर प्रेम असलं पाहिजे आणि एकमेकात मेंदू गुंतलेले असले पाहिजे. एकमेकात तुडुंब गुंतलेले असतील ना मेंदू, तर समागम सुंदर होतात. वेगळे निकष काहीच नाहीत. ते जी स्पॉट नाही, आणि ते ऑर्गॅझम नाही, आणि लिंगाची लांबी नाही, एकमेकांचं दिसणं नाही, ती कशी दिसते, तिचा नाकनक्षा कसा, तिची देहयष्टी कशी, हा याची देहयष्टी कशी, हे निकष नाहीत. मग यष्टीसारखा देहसुद्धा सुंदरच वाटतो. तुमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असलं पाहिजे, एकमेकांवर मन गुंतलेलं असलं पाहिजे. मग नवरा बायकोचं नातं किंवा प्रेमातलं नातं हे फार सुंदर होऊन जातं, आणि त्यातले समागम पण फार सुंदर होऊन जातं. ते कसेही असोत, मग त्याची वाच्यता करण्याची गरज नसते. एकमेकांना जपून घेणं असतं त्यात, एकमेकांना जपून घेणं असतं. असू दे म्हणून. आणि अजून एक सांगायचं राहिलं महत्त्वाचं वाक्य, ते असं आहे की समागम एका वेळेस पूर्णच होत नाही कधीच. म्हणून एकाच व्यक्तीबरोबर जर आपण आयुष्यभर राहणार असू आणि जसं जमेल तसे समागम करत राहणार असू ना, तर आयुष्यभराचा एकच समागम चालू असतो. एका व्यक्तीबरोबर निष्ठावान राहून आपण जोडीदार म्हणून राहणार असू ना, तर त्या व्यक्तीबरोबरचा समागम हा अखंड चालू राहतो, एकच. तो मग मन, मेंदू, शरीर 3 पातळ्यांवर चालू राहतो. तिच्या स्पर्शाची भाषा, तिच्याशी गप्पांची भाषा, तिला असतेनं समजून घेण्याची भाषा, किंवा त्याला असतेनं समजून घेण्याची भाषा. एकमेकांचाच सतत विचार, एकमेकांचाच सतत विचार, आणि एकमेकांबरोबर राहणं, एकमेकांसाठी असणं, एकमेकांना बहाल होणं, म्हणजे विचार लग्न, म्हणजे नवरा बायको. हे बहुतेकांना नाही जमत. मलाही जमलंय की नाही याचा शोध घेतोय मी. शोध घेणार आणि याच्यावर व्हिडिओ करीन कधी कधी. खरंच मला बायको मिळाली का. आपण आयुष्यभर बायकोचा शोध घेत असतो आणि आपण आयुष्यभर नवऱ्याचा शोध घेत असतो. म्हणजे काय, आपल्याला हव्यात अशा एकमेव व्यक्तीचा शोध घेत असतो, जेव्हा खूप मोठं आहे 850 कोटीचं.
पण आपल्याला एकच व्यक्ती हवी असते आयुष्यासाठी, 3 पातळ्यांवर: मन, मेंदू आणि शरीर. आणि पुढं पुढं तर शरीराच्या भुका शारीरिक अवस्थेमुळं वेगळ्याच प्रकारचं होतात. तर म्हातारपणी पण लैंगिकता असतेच, शारीरिक लैंगिकता असते. काल मी म्हणालो होतो याच्यावर व्हिडिओ करू म्हणून. तर ती चालू असते आणि माणूस मरेपर्यंत चालू असते. ती शरीरात चालू असते, मेंदूत तर कायमच चालू असते, मनातही चालू असते. त्यात एकच व्यक्तीशी रमणं, एकाच व्यक्तीची रोज रोज वेगवेगळी जगण्यातली सौंदर्य स्थळं शोधणं, तिच्याशी गप्पा मारत राहणं, तिची भाषा आणि एकमेकांकडनं दुरुस्त होत राहणं, स्वतःची वैगुण्य एकमेकांकडनं दुरुस्त करत राहणं म्हणजे संसार आणि नवरा बायको. वैगुण्य आहेत म्हणून एकमेकांवर चिडून दूर जाणं आणि दुसरे पर्याय शोधणं किंवा दुसऱ्याबरोबर झोपायला जाणं म्हणजे नवरा बायको नव्हे. हे नवरा बायकोच नव्हेत मुळात. नवरा बायको हे एकमेकांना तपासत राहतात आयुष्यभर मरेपर्यंत. आणि दोघांपैकी कुणी एक जण मेलं तर नंतर हे उरलेल्यानं तपासत राहणं. खरं तर माझी खूप खूप भाबडं स्वप्न आहे की ज्या दिवशी आपलं लग्न होतं ना, तिथपासून नवरा बायको म्हणून त्या जोडीदाराबरोबर आपण पूर्ण आयुष्य काढावं आणि दोघांनी मिळून एकाच दिवशी ठरवावं मरायचं, किंवा एकाच दिवशी मरावं नैसर्गिक. एक जण आधी जातो आणि एक जण मागून जातो असं होऊ नये खऱ्या लग्नात, खऱ्या नवरा बायकोत. माझं ते भाबडं स्वप्न आहे की ज्या दिवसापासून आपलं लग्न झालंय, लग्न म्हणजे ज्या व्यक्तीशी आपला समागम झालाय, पुन्हा लग्नविधी नावाची गोष्ट माझ्या डोक्यात नाही. कुठल्याही विधींनी लग्न होत नाही आणि विधींनी झालेली लग्न सुद्धा फसतात, फसलेली आहेत, कुजलेली आहेत. त्यामुळे विधी नावाची गोष्ट आहे ना, धार्मिक विधी तर बोगसच आहेत. कुठलेही विधी, अगदी सरकारी सह्या सुद्धा. लग्न ही मेंदूनं एकमेकांशी बांधिलकीची गोष्ट आहे. त्याला सरकार कशाला लागतं ना. आणि जर एकमेकांना कायमचे शब्द दिलेले असतील तर तुटलं नाही पाहिजे ना. लग्न तुटलं याचा अर्थ लग्न झालंच नव्हतं. घटस्फोट झालाय अर्थ याचं यांचं लग्नच झालं नव्हतं आणि हे कधीच नवरा बायको नव्हते. हे दोन उपरे एकत्र आले, समागम केले, संसार मांडला, भांडीकुंडी घेतली, भांडणं केली, अमुक केलं, पैसे कमवले, तमुक केलं आणि बाजूला झाले. यांना माणूस म्हणून एकमेकांची किंमत नाही हे लक्षात येतच घटस्फोट झालेल्यांच्या बाबतीत. आणि मग ते वेदना दिल्या वगैरे. वेदना देत नाहीत नवरा बायको एकमेकांना. नवरा बायको हे नातं वेदनेचं नाही, ते आस्थेचं आणि केवळ प्रेमाचं आहे, जपण्याचंच आहे. ज्यांची भांडणं होतात ना ते नवरा बायको नाहीत. ज्यांना एकमेकांशी संघर्ष करावे लागतात ते नवरा बायको नाहीत. ज्यांची भांडणं होतात, हे वाक्य पुन्हा ऐका, ज्यांची भांडणं होतात ते नवरा बायको नाहीत. आणि त्या अर्थानं ते वाक्य ढोंगी आहे की संसार आहे म्हटल्यावर भांड्याला भांडण लागणारच की, आणि भांडण होणारच की. तर हे संसार नाहीत, ही नवरा बायको नाहीत, ही दोन पात्र आहेत, स्त्री आणि पुरुष, मादी आणि नर. आणि ते एकत्र आलेत आणि आयुष्यभराचे समागम करतायत, भांडतायत, शारीरिक संबंध करतायत, पोरं जन्माला घालतायत, नाती सांभाळतायत, कामं सांभाळतायत, नोकऱ्या सांभाळतायत, पैसे सांभाळतायत. ते हे जगून घ्यायला आलेत, पण हे जगत नाही आहेत मेंदूनं आणि मनानं. मेंदूनं आणि मनानं जगणं आहे म्हणजे एकमेकांबरोबर कायमचं राहणं आहे, एकमेकांना वाहणं आहे. ज्यांची भांडणं होतात ना त्यांचं लग्न झालेलं नाही. ज्यांची भांडणं होतात ना ते नवरा बायको नाहीत. ते तडजोडी म्हणून एकमेकांचे देह वापरायला आलेले लोक आहेत. आणि देह वापरणं म्हणजे नवरा बायको नव्हे. देह ही मौलिक गोष्ट असली तरी नाही. मन आणि मेंदू ह्याच मौलिक गोष्टी आहेत. तिसऱ्या क्रमांकावर देह येतो, लैंगिक अवयव येतात. तर ज्यांच्या घरात भांडणं होतात ते नवरा बायको नसतातच. मग भांडणं होतात त्याला काय करायचं, तुमचं तुम्ही बघा. मेंदू तपासून घ्या स्वतःचे. तुम्हाला भांडायची खुमखुमी आहे ना, तर ती भांडणं का होतात याची कारणं शोधा आणि भांडणं नाही होणार अशी जबाबदारी घ्या ना. मेंदूला वळण द्या ना, मेंदूवर नियंत्रण ठेवा. ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याची भांडणं नाही होत, प्रेमच असतं फक्त. काव्यात्म नाही आहे बरं काय, हे वास्तव आहे. हे तुमच्या समाजानं शिकवलंय मला, तेच मी सांगतोय माझ्या शब्दात. जिथं भांडणं तिथं नवरा बायको नाही. ते ढोंग आहे नवरा बायको असण्याचं. भोत भोत, खूप लोकांना भोत हा शब्द माहीत नाही. शेतकरी आमचा गाईचं वासरू मेल्यानंतर गाईचा पाना आटतो, तर पेंड्याचा वासरू तयार करतो आणि तिचं दूध काढायचं असेल तर तिच्या तोंडासमोर ते भोत, त्याला भोत म्हणतात, पेंड्याचं वासरू. पेंडा बांधून वासराचं एक मूर्ती तयार केली जाते, तिला भोत म्हणतात. ते वासराचं
भोत तिथं ठेवलं जातं आणि मग त्या भोताला पाहून गाईला पाना फुटतो आणि शेतकरी दादा हळूच गाईला दूध काढून घेतो. तर तुम्ही नवरा बायको म्हणजे फक्त भोत आहात, एकमेकांना गंडवत आहात नवरा बायको आणि नाईलाज आहे तुमचा. कारण तुम्हाला लक्षात येतं आपण हिला सोडून गेलो तर आपल्या जगण्याची काय सोय आहे आणि याला सोडून गेलो तर जगण्याची काय सोय आहे. तर नाईलाजानं एकमेकांबरोबर राहतं आपण, पण नाईलाजानं एकमेकांबरोबर राहणं म्हणजे नवरा बायको नव्हे आणि संसार तर नाहीच. नवरा बायकोच्या नात्यात नाईलाज नाही, नवरा बायकोच्या नात्यात फक्त इलाज आहेत. एकमेकांना सांभाळणं आहे, एकमेकांना जपणं आहे आणि आयुष्यभर न भांडणं आहे. जिथं भांडणं तिथं नवरा बायको नाही. रुसवे फुगवे मान्य करू शकतो, म्हणजे फार गोड असतात ते, फार गोड असतात. मग फुगायचं, 2 दिवस बोलायचंच नाही, मग दुसऱ्यानं जायचं मानवायला, ते फार छान आहे. ते मानवी आयुष्यातलं फार छान आहे, मला ते स्वतःलाच आवडतं. पण भांडणं आणि द्वेष, मेंदूद्वेष, कपट. एक व्हिडिओ आणखी पण करायचा आहे. पुरुषाचा आणि स्त्रीचा मेंदू वेगवेगळा असतो आणि स्त्री ही पुरुषाचा द्वेषच करते अशी मेंदूची मांडणी आहे. याच्यावर मी मध्ये वाचलं काही, तर ते जरा शोधून मी बोलतो कधीतरी यातला. तिचा पुरुषाचा मेंदू वेगवेगळा असतो म्हणे. तर मला तेही मान्य नाही. मला असं वाटतं, काव्यात्मक न्यायानं मला बोलावं वाटतं की दोघांचे मेंदू एकत्र येणं, एक जीव होणं, एकसारखे राहणं आणि आयुष्यभर एकसारख्या विचारांनी जगणं, एकमेकांची वैगुण्य दूर करत जगणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांच्या कमतरता भरून काढणं, एकमेकांशी तडजोडी करत राहणं म्हणजे नवरा बायको. आणि ते मेंदूंच्या पातळीवर, मग मनाच्याही पातळीवर आणि साहजिकच शरीराच्या पातळीवर. आणि मग जसं शरीर असेल तसं, म्हणजे जसं दिसतंय तसं त्या शरीराला महत्त्व द्यायला नको. तिची ढेरी पुढं आली आणि आता तिची स्थूल झाली आहे आणि तो फारच म्हातारा झाला आहे, त्याच्या मिशा पांढऱ्या आहेत आणि त्याचे दात पडले आहेत, हे फार महत्त्वाचं नसतं. तो जसा आहे तसा आयुष्याचा एकमेव जोडीदार, आयुष्याचा एकमेव जोडीदार म्हणजे नवरा बायको. थोडं अवघड वाटत असेल तर सोडून द्या, मग तुमचं आहे तसं कुजलेलं जगा. फक्त जी नवी पोरं आहेत, नव्या पोरांनी जर हा व्हिडिओ ऐकला, मी म्हणतोय त्यातलं काही अंमलात आणता आलं, भाबडेपणानं पाळता आलं तर बघा. आपण भाबडं असणं बरं, फार वैचारिक विद्वान असण्यापेक्षा ना भाबडं तात्विक असणं फार छान असतं. अंधश्रद्धा असणं नवरा बायकोच्या बाबतीत, अंधश्रद्धाच, अंधभक्ती. मग आपल्या स्वातंत्र्याचं काय, अरे घंट्या स्वातंत्र्याचं काय करतो, स्वातंत्र्य नाही आहे तुला, मला मरायचं आहे, तो निसर्गाचा बांध दिलायच, निसर्गाचा गुलाम आहेस तू, निसर्गाच्या आज्ञा आली पटकन मरा मरा. तर तू कशाचं स्वातंत्र्य बितंत्र्य काय करणार या स्वातंत्र्याचं, लोणचं घालणार, पापड घालणार, काय करतो स्वातंत्र्याचं. व्हा ना एकाचा कोणाच तरी बांध आणि राहणार, जगण्याचा खरा आनंद घ्या. कुठे हुंगत फिरता उकिरड्यावरच्या डुकरासारखी. म्हणजे दोघांनाही सांगतोय ते, स्त्रियांनी पुरुषांनी, उकिरडाच आहे तो, कचरा. तर कचरा कुठं करून घेता आयुष्याचं, इतकं मौलिक आयुष्य आहे, एकदाच मिळालेलं आयुष्य, ते जिवंत साजरं करून घ्या ना आणि मग जगण्याचा आनंद घ्या ना. तुम्ही दुःखी का आहात, कारण तुम्ही व्यभिचारी आहात, मेंदूनं बदफैले आहात, म्हणून तुम्ही दुःखी आहात. तुम्हाला वाटतं नाही नाही आपण मात केली की नाही, आपण व्यभिचार केला की नाही, आपण रोमांचक अनुभव घेतले की नाही, घेतले, पण आत वेदना होत राहतात. ते नेणे वाजते ना पापाची, ती छळच राहते आतमध्ये. तुम्हाला तुमचं जुळलेलंच नसतं कुठल्याच एका व्यक्तीशी. व्यभिचारी व्यक्ती किमान 2 जणांशी लैंगिक संबंध किंवा मानसिक संबंध किंवा बौद्धिक संबंध निर्माण करणारी व्यक्ती ही व्यभिचारी गृहीत धरली जाते. ती याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ या गोंधळातच आयुष्य काढत राहते आणि त्रासत राहते. ती निष्ठावान ठाम कुठंच होत नाही आणि या माणसांचं आयुष्य वायाच जातं. ते स्वतःला आत्मा पोखरत राहतात आणि छळत राहतात आणि त्यांना वाटत राहतं आपण याला फसवलं की नाही, याला पण फसवलं की नाही, हिला पण फसवलं की नाही, हिला पण फसवलं की नाही, असं वाटत राहतं. ते आंतरिक थोड्या वेळचंच असतं, पण या दोन्हींपैकी तुम्ही मनाशी कुणालाच लावून घेतलेलं नसतं, असं ते निदर्शक आहे. त्या व्यक्तींना ते माहिती पण नसते ही व्यक्ती आपली नाही म्हणून, ही दुसऱ्यांखाली झोपून आली किंवा दुसऱ्यांबरोबर मेंदूनं समागम करते, ही ते आपल्याला लक्षातही येत नसतं. पण ती व्यक्ती स्वतःशीच बदपहिली असते आणि स्वतःशीच बेचैन होते, कारण तिची कुणावरच निष्ठा नसते आणि तिचं कुणीच राहत नाही. मग तिच्या मनानंच कुणी राहत नाही ना. ती याच्याबरोबरही गेली, याच्याबरोबरही गेली किंवा हिच्याबरोबरही गेली आणि हिच्याबरोबरही गेली, याचा अर्थ असा होतो की ती जुळलेली नाही कोणाशीच, तीच जुळलेली नाही. ती व्यक्ती जुळलेली असेल कदाचित, दोन्ही व्यक्ती असतील कदाचित, पण हीच कोणाशी जुळलेली नाही एकत्र. ती वापरते फक्त, किंवा तो वापरतोय फक्त, दोन्ही व्यक्ती स्त्रिया. हे लोक स्थिरच होत नाहीत. बदफैलीपणा मेंदू अस्थिर करतो, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, आणि उकिरडे खूप असतात. मग सगळ्या उकिरड्यावर फिरून
त्या व्यक्तीच्या लक्षात येतं आपल्याला घरच नाही. मेंदूत घर करणारी, मनात घर करणारी व्यक्तीच नाही, आणि आपली जागा कोणाचंच नाही. बरं, एका व्यक्तीला नवरा नावाची व्यक्ती आहे, तिला गंडवाल तुम्ही की तुम्ही व्यभिचारी नाही म्हणून, किंवा बायको नावाची व्यक्ती, तिला गंडवाल तुम्ही व्यभिचारी नाही म्हणून. पण जेव्हा दुसऱ्याकडे जाता तुम्ही, किंवा दुसरीकडे जाता ना, त्याला माहिती असतं ना, किंवा तिला माहिती असतं ना, की याला आधीची बायको आहे आणि आधीचं नवरा आहे. तो व्यभिचाराच्याच आनंदात असतो, तो कधीच गुंतत नाही तुमच्यात, तो मनानं गुंतलेला असतो. तुमचा नवरा भोळा असेल एक वेळ, भाबडा, तुमची बायको भोळी असेल एक वेळ, भाबडी. ती समजत असेल किंवा तो समजत असेल की आपली बायको किंवा आपला नवरा आपल्यापुरतीच आहे, आपल्याशीच निष्ठावान आहे. पण तुम्ही जेव्हा व्यभिचाराला जाता तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला माहिती असतं की तुम्ही व्यभिचारी आहात म्हणून. तुमच्याकडे वापरण्याची लैंगिक वस्तू म्हणूनच पाहत होती ती व्यक्ती. तिच्या दृष्टीनं आदर राहत नाही तुम्हाला. नवरा बायको या शब्दात जो आदर आहे ना, तो ती तिसरी व्यक्ती जी ते येते तुमच्या आयुष्यात. तुम्ही बाई असाल समजा आणि दुसरा पुरुष अंगावर घेतला, तर त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आदरच नसतो. तो तुमचं लैंगिक खेळणं म्हणूनच वापर करतो आणि फेकून पण देतो. तो कायमचा गुंतून राहत नाही. तुमचा नवरा कदाचित भोळा असेल आणि तुमची बायको कदाचित भोळी असेल. ते राहतात तुमच्यात गुंतून. तुम्ही राहत नाही त्यांच्यात गुंतून. तुम्ही आणखी एका व्यक्तीत जाता की तिथं गुंतू आपण, पण ती ज्या व्यक्तीत गुंतायला गेला ना, ती व्यक्ती तुमच्यात गुंतत नाही. याचं खरं कारण तिला आधीपासून माहिती असतं की तुमचा नवरा आहे आणि तुमची बायको आहे म्हणून. तुमचा आधीचा प्रियकर आहे किंवा तुमचा आधीचं प्रेयसी आहे म्हणून. ज्या व्यक्तीला हे कळतं ना, ते तुमच्याशी पूर्ण आदरपूर्वक कधी वागत नाही, पूर्ण सन्मानानं कधी वागत नाही. तिच्या दृष्टीनं तुम्ही एक लैंगिक खेळणं असतं, तात्पुरत्या वापराची वस्तू असतं. त्याचा एकदा समागम झाला किंवा त्याचा एकदा स्वार्थ उरकला की तो तुम्हाला सोडून देतो, किंवा ती तुम्हाला सोडून देते, किंवा ती करतही राहील काही वेळा समागम पुन्हा पुन्हा, आणि रोमांचसुद्धा अनुभवत राहील. पण एकूणच तिच्या दृष्टीनं तुम्ही दुय्यमच असता. व्यभिचारातलं मोठं वैगुण्य आहे. ती दुसरी जी व्यक्ती आहे ना, तुम्ही जिच्याशी व्यभिचार करता, तिच्या दृष्टीनं तुम्ही फालतू व्यक्ती असता. वापरायची वस्तू, वॉशेबल निरोध, एवढीच तुमची किंमत असते. वॉशेबल लैंगिक खेळणं, वापरलं सोडून दिलं, वापरलं सोडून दिलं. नवरा तुम्हाला सोडत नाही, बायको तुम्हाला सोडत नाही, म्हणून नवरा बायको हे नातं महत्वाचं. तुम्ही नवऱ्याला सोडून किंवा बायकोला सोडून आणखी कुठं गेला शेण खायला, तर शेण आहे ना, ते शेणच असतं. त्याला सोन्याची किंमत येत नाही, त्या मूल्याला ते येत नाही. जी व्यक्ती तुम्हाला तेवढा सन्मान नाही देत, आणि मग तुम्ही आणखी ठिकाणी व्यभिचार करत राहिलात, तर मग ती व्यक्ती तुम्हाला फक्त वापरून. मला सेलिब्रिटी म्हणतात काही लोक, हे विनोदीच वाटतं, म्हणजे काय कोणाच ठाऊक सेलिब्रिटी. आणि मला कोणीतरी सांगतं पण की बाई तुमच्याबद्दल आस्था बाळगून आहे. त्याचं काय करायचं असं मला प्रश्न पडतो. मला वाटत राहतं मी नाही दुसऱ्या बायकांनी कसपणे वापरणार. ज्या बाईशी मी समागम करेन ना, ती माझी बायकोच असली पाहिजे. मी तेवढा सन्मान देईन. मी त्याच्याशी व्यभिचार नाही करणार, मी लफडं नाही करणार, मी लफडेबाज नाही, मी व्यभिचारी नाही. मग ज्या शरीर संबंध येतील ना ज्या व्यक्तीशी, ती आपली पत्नी, बायको असली पाहिजे. नो मिसेस, नो मिस्टर. माझ्याकडे मिसेस नाही, ठेवलेली बाई नाही, कामाला ठेवलेली बाई नाही, आणि याही कामाला ठेवलेली बाई नाही. जिच्याशी आपला समागम होईल ना, ती आपली बायकोच असली पाहिजे असं मला वाटतं. हे मागासलेलं आहे, आणि मला स्वतःला मागासलं असणं खूप आनंदाचं, अभिमानाचं आणि गर्वाचं वाटतं. मी माझ्या मागासलेपणावर ठाम आहे, आणि हे समाजानं शिकवलं आहे मला. सामाजिक संस्कारातलं जे जे चांगलं आहे ना, ते मी उचललं. नवरा बायकोच्या नात्यातही मला नाही वाटत मग दुसऱ्या स्त्रीशी समागम करावं. त्याचं खरं कारण मग माझी बांधिलकी सुरू झाली, ही आपली बायको आहे मला. कारण बायको हा महत्त्वाचा शब्द आहे. तात्कालिक लैंगिक संबंध नव्हेत, आणि मी व्यसनकडे जाणार नाही कधी. कारण व्यसनकडे गेलो तरी ती बायकोच आपली. लैंगिक समागम झालं तर मग ती आली बांधिलकी, ते आली जबाबदारी, ते आलं नातं, ते आली घट्टता, त्यातल्या मग सगळ्या नैतिकता आल्या. बांधिलकी आली, गुलामी आली, जबाबदारी घेणं आलं, ते ओझं सांभाळणं आलं. आणि ते छान आहे, खूप छान आहे. पण मग इतकी ओझी कुठं वाढवायची, म्हणून व्यभिचार नाही करायचा. आणि ते वाक्य परत सांगेन आठवण म्हणून, जिच्याशी तुमचा व्यभिचार घडतो ना, त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल किंमत नसते. तुम्ही एक खेळणं असतं, वापरायची वस्तू, तात्कालिक 2.5 मिनिटाचा नैसर्गिक अवधी आहे, तेवढाच.
वाढवून वाढवून 1 तास. आणि त्यातही लैंगिकता ती मग प्रेमाचे संबंध, स्पर्श, विर्श असं धरलं गृहीत तरी 3 गोष्टी आहेत त्या मी मगाशी म्हणालो होतो. स्पर्श, गप्पा आणि लैंगिकता. स्पर्शात असलं पाहिजे, गप्पांमध्ये असलं पाहिजे. सतत गप्पा, सतत बायकोशी गप्पा, नवऱ्याशी गप्पा, सतत बोलत राहणं, सतत बोल. कारण बोलता येतं ना, बोललं पाहिजे. आणि बोलणं म्हणजे भांडण नव्हे, खूप बोललं पाहिजे. सारखं प्रेम व्यक्त करा, सारखं काहीतरी बोला, जगातल्या कुठल्याही विषयावर बोला, राजकारणाबद्दल बोला, पैशावर सारखं बोलू नका. पैसा डोकेदुखी करतो. आपल्याकडे पैसे नाही त्या दुःखावर तर बोलूच नका. बोलायचं असेल तर कसं उभं करायचं आणि चोऱ्या चपाट्या न करता कसं जगायचं याच्यावर बोला. भ्रष्टाचारी घरातली लोक नवरा बायको सुखी नसतात. आर्थिक भ्रष्टाचार करणारी जोडपी कधीही सुखी नसतात. ती बदबैली असतात आर्थिक बाजू नाही आणि नंतर ती हळूच लैंगिकही बाजूनं भ्रष्टाचारीच होतात व्यभिचारी. मला वाटतं थांबूया, खूप बोललो. काही प्रश्न असतील तर विचारा करू. माझ्याकडनं राहून गेलेले मुद्दे खूप राहिलेत, मला जाणवतं ते. कारण हे विषय ना आवरणारे नाहीत, खूप मोठमोठे विषय आहेत हे. आणि आपलं ठरलं की रोजच्या घडामोडींवर व्हिडिओ करूच असं नाही. करू कधी कधी, पण त्याचंही विश्लेषणात्मकच बोलू. मला वाटतं मानवी जगण्याबद्दल बोलण्याचे व्हिडिओ करतो आहोत आपण. मला संवाद माझ्या बाजूनही करायचा आहे, तुमचंही ऐकायचं आहे. आणि तुमचे मुद्दे काय असतील, माझं काही राहून गेलं असेल तर तुम्ही बोलायला हरकत नाही. मी आधी कबूल केलं की मी विद्वान नाही आणि चांगला वक्ता पण नाही. तर माझ्या अनेक मुद्दे निसटलेले असू शकतात. त्याची भर तुम्ही घालून ठेवावी कमेंट्समध्ये. भविष्यकाळासाठी तुमच्या कमेंट्सही लोक वाचत राहतील आणि तुमचा आणि माझा एकमेकांना पूरक असा संवाद भविष्यकाळाला उपयोगी पडेल, भविष्यातल्या पिढ्यांना उपयोगी पडेल. नव्या पोरांसाठी सांगायचं आहे, मी आत्ता जे बोललो त्याच्या पद्धतीनं लग्न करता आलं, नवरा बायको होता आलं तर व्हा. नवरा बायको होणं हे टाळायचं नाही. ती पश्चातापाची गोष्ट नाही, पश्चातापाची तुम्ही केली. न खाए वो भी पछताए और जो खाए वो भी पछताए या मूर्ख व्याख्येवर माझा विश्वास नाही. खाऊनच बघायचं, पण खायचं कसं त्याचे नियम आणि ते नियम आपल्या मेंदूत तयार केले पाहिजेत ना. आपल्या मेंदूवर नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या मेंदूत आपले विचार तयार केले पाहिजेत, त्याच्यावर आपली बंधनं आणली पाहिजेत आणि त्या नियमावलीनं जगता आलं पाहिजे. आणि दुसऱ्या व्यक्तीच्या नियमावलीशी जुळून घेऊन दोघांचा संसार करता आला पाहिजे. तुम्ही जर स्वतःच्या बाजूनं चांगले असाल, नैतिक असाल, आदर्श असाल आणि मेंदूनं तगडे असाल ना, तर तुमचं लग्न सफलच होईल. पश्चातापाची वेळ येणार नाही. तुम्हाला पश्चातापाची वेळ येते कारण तुमचे लैंगिक लग्न करण्याचे हेतूच वाईट आहेत. लग्न करण्याचा हेतू आयुष्याचा एक जोडीदार असणं हा आहे. पैसा कमावणारी आहे का, ती दिसते कशी, मग ती कशी वागायला, लैंगिकतेत कशी आहे वगैरे असले फालतू निकष असतील ना तर बोंबलच. मानवी निकष लावा. ती चांगली माणूस आहे का, ती दिसते कशी हा नाही, माणूस म्हणून चांगली आहे का, स्वभावानं चांगली आहे का, मेंदूनं चांगली आहे का, विचारशील आहे का आणि आपल्याला जोडीदार म्हणून साथ देईल का. एकमेकांना साथ देणं म्हणजे नवरा बायको. एकमेकांना सांभाळून घेणं म्हणजे नवरा बायको. एकमेकांची वैगुण्य दूर करणं म्हणजे नवरा बायको. एकमेकांमध्ये भर घालणं म्हणजे नवरा बायको. नुसती मुलांची भर घालणं नव्हे, वैचारिक भर घालणं आणि एकमेकांबरोबर मेंदूचा प्रवास करणं अखंड मरेपर्यंत म्हणजे नवरा बायको. धन्यवाद.